This conference will now be recorded. दोन छोट्या प्रिकॉशन्स, त्याला आपण ट्रीटमेंट म्हणू शकत नाही, इंटरव्हेन्शन म्हणू शकत नाही. दोन छोट्या प्रिकॉशन्स की जे आपण घेतल्या तर आपले हे पेशंटचे आउटकम आपण चांगले करू शकतो. तर त्यासाठी आपण काय करूया की पहिलं आपण आजच्या जे प्रेझेंटेशन मध्ये एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे. हा व्हिडिओ काय आहे की HFNC म्हणून आहे, हाय फ्लो नेझल कॅन्युला. आता हाय फ्लो नेझल कॅन्युला हे जे मशीन आहे हे सगळ्या हॉस्पिटलमध्ये नाहीये. आता काही हॉस्पिटल्समध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सरकारनं ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये त्याचं विशिष्ट स्पेसिफिक यूज काय आणि त्याचं व्हेंटिलेटरशी आणि याचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय करता येईल आपल्याला, त्या विषयात एक छोटासा व्हिडिओ बघू आणि त्यानंतर आपण थेरॉटिकल बघू. आणि त्यानंतर आधीमध्ये आपल्याला कुणालाही आपल्याला काही शंका असेल तर फ्रीली आपण विचारू शकता. तर आपण काय करू, आता एक व्हिडिओ बघू पुढचा. स्टार्ट द व्हिडिओ. नमस्कार. आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण काय करणार आहोत, तर हे जे मशीन आहे HFNC हाय फ्लो नेझल कॅन्युला, याचा वापर कसा करावा कोरोना व्हायरसच्या आजारामध्ये, त्याचे आपण इंट्रोडक्शन करणार आहे. या मशीनचं वैशिष्ट्य काय की हे मशीन ऑक्सिजन आणि व्हेंटिलेशन या दोन गोष्टी या वेगळ्या ऍडजस्ट करतं. म्हणजे काय नेमकं, आता समजा कुठला पेशंट आला की आपण काय करतो, त्याला ऑक्सिजन देतो. ऑक्सिजन काय होतं, फक्त ऑक्सिजन लेवल वाढते पण व्हेंटिलेशन वाढत नाही. आता हा जो व्हेंटिलेटर आहे, या व्हेंटिलेटरमुळे काय होतं, व्हेंटिलेशन वाढतं पण ऑक्सिजनेशन वाढण्याची गॅरंटी नाही. उलट कधी कधी काय होतं की व्हेंटिलेशन इतकं इम्प्रूव्ह होतं की लंग बिकम्स हेवी अँड पेशंट ऍक्च्युअली वर्सन्स. म्हणून हा ट्रीटमेंट आणि ही ट्रीटमेंट याच्यामध्ये एक तिसरी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. शासनानं सगळ्या हॉस्पिटल्सला HFNC ची मशीन दिलेली आहे. जा कसा वापर करायचा हे या व्हिडिओ सिरीज मध्ये आहे. तर या व्हिडिओ सिरीजचं वैशिष्ट्य काय की हे आपल्या मराठी, हिंदी आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे आणि शिवाय नंबर्स दिले आहेत, फोन नंबर डॉक्टरांचे, ज्यात तुम्ही कधी पण फोन करू शकता. तर या मशीन मध्ये दोनच सगळ्यात महत्वाचे सेटिंग्स आहेत, FiO2 आणि फ्लो. FiO2 ठरवतो ऑक्सिजनेशन. कशावर ठरतं, तर सॅच्युरेशनवर ठरतं. हे सॅच्युरेशन आपलं काय करायचंय, 90 आणि 95 च्या मध्ये ठेवायचंय. 90 पेक्षा कमी आला FiO2 वाढवा, 95 च्या जास्त गेला FiO2 कमी करा. फार रॅपिड चेंजेस करू नका, स्लो चेंजेस करा, इन्क्रिमेंटल किंवा डिक्रिमेंटल चेंजेस करा. दुसरा भाग काय की फ्लोचा. फ्लो कशावर ठरतो, व्हेंटिलेशनवर ठरतो. व्हेंटिलेशन म्हणजे काय की श्वास घेणं. आता समजा एखाद्या पेशंटचा श्वास फास्ट आहे, समजा आता हा बघा, हा पेशंटचा फास्ट श्वास घेतोय. फास्ट श्वास घेतोय म्हणजे याचा अर्थ त्याला जास्त फ्लोची गरज आहे. आता स्लोली, जसा जसा पेशंटचा श्वास कमी कमी होत जाईल, म्हणजे वेग नॉर्मल होत जाईल, तसा आपण फ्लो ऍडजस्ट करायचा. म्हणजे श्वासावर ठरणार फ्लो आणि सॅच्युरेशनवर ठरणार FiO2. इतकं हे सोपी गोष्ट आहे. पण वाटते तेवढी सोपी का नव्हती, कारण आपल्याला ती सवय नव्हती. होतं काय, आपण वेगवेगळे सिनेरिओ तयार करूया. आपण पहिला सिनेरिओ तयार करूया, फर्स्ट सिनेरिओ तयार करूया की ज्यामध्ये पेशंट वेळेवर येतो हॉस्पिटलला. वेळेवर म्हणजे काय, सॅच्युरेशन थोडंसं कमी असतं 86, दाब पण थोडीशी वाढली असते 25. हा रेस्पिरेटरी रेट आहे, हे सॅच्युरेशन आहे. त्या पेशंटला आपण ऑक्सिजन दिला तो पेशंट इम्प्रूव्ह होतो. बरेच पेशंट आपल्या आपण छान इम्प्रूव्ह घरी जातात, सगळ्यांना माहिती आहे. पण प्रत्येक वेळा असं होतं नाहीये. नाउ विल गो टू सेकंड सिनेरिओ. सेकंड सिनेरिओ काय आहे की पेशंट येताना खूप सिरियस होऊन येतो, घरी बसलाय, निवांत बसलाय, त्याला माहितच नाही आपण सिरियस आहे, त्याला माहितच नाही आपला ऑक्सिजन कमी आलाय. तो येतो तेव्हा सॅच्युरेशन झालं असतं फक्त 60. अशा 60% सॅच्युरेशनला आता आपण काय करणार. आता हा जो 60% सॅच्युरेशन झालंय, दाब पण वाढलीये, वेगा श्वास चालू आहे, आपल्याला काय वाटतं की आपण ऑक्सिजन आपण फास्ट वाढवूया. आपण त्याला ऑक्सिजन फास्ट वाढवतो, फुल ऑक्सिजन देतो त्याला, आणि तो ऑक्सिजन फुल दिल्यानंतर त्याचं सॅच्युरेशन वेगात वाढायला सुरुवात होती. वाढून होतं ते 88. आता 88 नंतर 90, 95, 98 व्हायच्या ऐवजी तो पेशंट आणखीन खराब होतो. ते पेशंटचं पल्स कमी होती, ते पेशंटचं ब्लड प्रेशर कमी होतं आणि बरेच पेशंट हे 1-2 तासातच किंवा अर्धा की 1 दिवसातच एक्सपायर झालेले बघितले. का होतं असं, तर वेगात वाढलेला ऑक्सिजन, वेगात इम्प्रूव्ह झालेलं व्हेंटिलेशन, यामुळं लंग्स आणखीन खराब व्हायची शक्यता जास्त वाढते. आपण एक तिसरा सिनेरिओ बघू, थर्ड सिनेरिओ. बऱ्याच वेळा पेशंट इम्प्रूव्ह होतो,
आता पेशंट इम्प्रूव्ह होतं म्हणल्यानंतर आपण खुश असतो. आपण एफर्ट वाढवलाय, पेशंट पण चांगला इम्प्रूव्ह झालाय, पेशंट इम्प्रूव्ह ज्याचा आकडा आलाय 97. अशा वेळेला आपण जर ऑक्सिजन कमी करायला उशीर केला, अशा चांगल्या पेशंटमध्ये सुद्धा जास्त ऑक्सिजन देत गेलो तर पेशंट परत खाली यायला सुरुवात होती. अंदाजे 5व्या ते 7व्या दिवशी ऍडमिशनच्या हा प्रकार सुरू होतो आणि पेशंट एका चक्रव्यूहात अडकतो की ज्यामध्ये पेशंट बाहेर येऊ शकत नाही. तर आता काय व्हायला लागलं, सॅच्युरेशन परत कमी यायला लागलं, 10 परत वाढायला लागली, रेस्पिरेट वाढून परत 40 झाला, 40 झाला. अशा वेळेला आपल्याला वाटतं की आता मग काय करायचं, व्हेंटिलेशन द्यायचं. व्हेंटिलेशन दिलं की आणखी पेशंट खराब होतो. हे सगळं घडतंय का घडतंय, कारण आपण ऑक्सिजनेशन आणि व्हेंटिलेशन मध्ये फरक करत नाहीये. कोरोना व्हायरसची ट्रीटमेंट ही डिफिकल्ट नसून वेगळी आहे. डिफरंट, नॉट डिफिकल्ट. व्हॉट इज डिफरन्स हिअर इज ऑक्सिजनेशन वेगळं ट्रीट करा, व्हेंटिलेशन वेगळं ट्रीट करा. ऑक्सिजनेशन 95च्या आत ठेवायचा प्रयत्न करा आणि व्हेंटिलेशन फ्लोवर ऍडजस्ट करा. त्यामुळे हा HFNCचा आपण यूज करणार आहे. आपण एक उदाहरण बघूया. आता समजा एखादा चांगला पेशंट आहे, तर समजा त्याचं सॅच्युरेशन आहे, समजा 84 आहे सॅच्युरेशन आणि रेस्पिरेटरचा 35 आहे आणि या पेशंटला बाथरूमला जायचंय किंवा त्याला जेवण करायचंय. अशा वेळेला काय करतात पेशंट, ते गो टू बाथरूम आणि ते बाथरूमला गेल्यानंतर काय होतं बघूया आपण. कारण बाथरूमला जाण्यामध्ये त्या पेशंटला आपला ऑक्सिजन खाऊन टाकला आणि तो पेशंट गेला बाथरूमला, परत आला, प्लीज कम बॅक. आता परत आल्यानंतर त्या पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आणखीन कमी होऊन इट हॅज कम टू 65. नाव पेशंटचं सॅच्युरेशन जेव्हा 65 होतं, धाप वाढलेली असती, अशा वेळेला आपला मोह काय होतो की परत आपण त्याचा फ्लो वाढवूया, परत त्याचा ऑक्सिजन वाढवूया आणि त्याला परत नॉर्मल करूया. तसं न करता आपण काय केलं पाहिजे, स्टार्ट ब्रीथिंग दिस वन. आता हा ऑक्सिजनचा मास्क आहे, पण समजा त्याला HFNC असेल, यू कॅन रिमूव्ह इट. We can put this one just for demonstration, like this. आता समजा हा HFNC आहे. HFNC मध्ये आपण काय बघायचं आपल्याला की HFNC मध्ये पेशंट शुड बी कम्फर्टेबल. कम्फर्टेबल म्हणजे त्याला निवांत पाहिजे, त्याचा जो नाक आहे आणि त्याचं जे प्रॉंग्स आहे यामध्ये गॅप पाहिजे, त्याला त्रास झाला नाही पाहिजे. तो निवांतपणा, कम्फर्ट हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या पेशंटचा जो सॅच्युरेशनचा भाग आहे तो आपण हळूहळू वाढवायचा, स्लोली. आता समजा त्याचा एफर्ट चालू असेल 60%, तो भस्कन 100 नाही करायचा, 60, 65, 70 असा करायचा की ज्या योगे आपल्याला चांगलं सॅच्युरेशन मिळू शकेल. समजा त्याची धाप वाढली असेल तर त्याचा फ्लो स्लोली वाढवायचा, नंतर कमी करायचा. म्हणजे हळूहळू वाढवणे आणि हळूहळू कमी करणे, ऑक्सिजनेशन आणि व्हेंटिलेशन वेगळं ठेवणे, फ्लो आणि एफआर2 सेपरेट ऍडजस्ट करणे, ही या मशीनचं ब्युटी आहे. एकदम सिंपल मशीन आहे. या सिंपल मशीनचा कसा वापर करायचा हे पुढच्या आपल्या व्हिडिओत दिसेलच आपल्याला. आणि ते आपण केल्यानंतर मला गॅरंटी आहे की हे जे अचानक जे पेशंट खाली होत आहेत ते आपण टाळू शकतो. दुसरी एक गोष्ट आहे, ती महत्वाची गोष्ट म्हणजे सलाईन, IV फ्लुइड्स. हे पेशंट बराच वेळा तोंडावाटे घेत असतात चांगले, पण त्याचं तोंडावाटे घेणं सफिशियंट नसतं. त्यांचं बराच वेळा मायक्रो सर्क्युलेशन ऑलरेडी कॉम्प्रोमाइज झालेलं असतं, म्हणजे रक्तपुरवठा कमी आलेला असतो. अशा वेळेला सलाईन आवश्यक आहे. जर तोंडावाटे पेशंट घेत नसेल, त्याला धाप लागली असेल, काही त्याला डायबिटीस वगैरे आजार असतील, म्हातारा व्यक्ती असेल, त्याला सपोर्ट चालू असेल, तर ही सलाईन बंद करू नको. मेंटेनन्स IV फ्लुइड देणं फार आवश्यक आहे. मेंटेनन्स IV फ्लुइड देण्यानंतर त्याचं सर्क्युलेशन आणखीन चांगलं इम्प्रूव्ह होतं. म्हणजे आपल्याला काय करायचं, दोनच गोष्टी करायच्या. एक मेंटेनन्स IV फ्लुइड जे सिरियस पेशंट सगळ्यांना व्यवस्थित. दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक ऑक्सिजन ऍडजस्ट करणे, अत्यंत काळजीपूर्वक फ्लो ऍडजस्ट करणे. या दोन गोष्टी केल्या तर मला खात्री आहे की आपण सगळे मिळून या आजारावर मात करू शकतो. याच व्हिडिओमध्ये नंबर दिलेले डॉक्टरांचे, त्यात तुम्ही कधी पण फोन करू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू, धन्यवाद. आय होप सगळ्यांना हा व्हिडिओ समजला असेल. आपण काय करूया की यामध्ये हा व्हिडिओ आपण फक्त एक टेम्पलेट बनवून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलं की HFNC मशीनचा यूज सांगितला. पुढचे पण व्हिडिओ आहेत, पण दुर्दैवाची गोष्ट की HFNC सगळीकडे अवेलेबल नाही. ज्या ठिकाणी अवेलेबल आहे त्या ठिकाणी त्याचा ट्रेनिंग नाहीये. तर आपल्याला ह्यातले जे प्रिन्सिपल आपल्याला काय समजायचे की फ्लो ऍडजस्ट करणं आणि ऑक्सिजन ऍडजस्ट करणं, व्हेंटिलेशन ऑक्सिजन हे सेपरेट ठरतं. आता ह्या गोष्टीचा बेसिस काय, हे कुठल्या बेसिसवर आपण सांगतोय,
तर या बेसिससाठी आपण काय करूया, कॅन यू गो फॉर नेक्स्ट स्लाइड. तर आपण या बेसिस या गोष्टीचा थेरॉटिकल बेसिस एकदम छोट्यामध्ये आपण डिस्कस करू. त्यात 2 सेल्स आहेत, 2 सेल्स सापडले की ज्या सेल्समुळे हा सगळा प्रकार कोरोनाचा होतोय. पहिली सेल कुठली आहे तर न्यूमोसाइट टाईप 2, ही लंग मध्ये अल्व्हिओलस मध्ये असते. दुसरी सेल जी आहे ती पेरिसाइट म्हणून आहे. तर पेरिसाइट आणि न्यूमोसाइटचा हा अफेक्शन आहे. हे न्यूमोसाइट टाईप 2 आपण बघितलं तर हा जो अल्व्हिओलस आहे, हा एअरवे आहे, हा अल्व्हिओलस आहे, ह्याच्या 3 न्यूमोसाइट्स आहेत. त्यातली काही न्यूमोसाइट्स आपल्या खराब होत चालल्या आहेत. आणि पुढचं जी सेल आहे ती पेरिसाइट म्हणजे काय, ही आर्टेरिओल आहे. आर्टेरिओलच्या या छोट्या छोट्या कॅपिलरीज आहेत आणि कॅपिलरीला सराउंड करणारे ऑक्टोपस सारख्या ह्या पेरिसाइट्स आहेत. आता पेरिसाइटचं फंक्शन काय, की ह्या ब्लड सप्लाय कंट्रोल करणं. आणि हा जर ब्लड सप्लाय कंट्रोल झाला नाही तर आपल्याला प्रॉब्लेम येतात. तर आता आपण बघूया की फंक्शन्स कुठले कुठले आहेत. न्यूमोसाइट 2 काय करतंय की हे बाहेरचं पाणी लंग मधलं हे आत येऊ नये याचा प्रयत्न करते आणि इट कीप्स अल्व्हिओलस ओपन, म्हणजे अल्व्हिओलस कोलॅप्स होऊ नये यासाठी प्रयत्न करते न्यूमोसाइट 2. आता न्यूमोसाइट 2 त्यामुळे काय होतं की न्यूमोसाइट 2 मुळे आपलं लंग ओपन राहते. जर लंग क्लोज झालं तर माणसाला धाप लागते. पेशंटला जो डिस्ट्रेस होतो याचं कारण मूळ कारण हे न्यूमोसाइट टाईप 2. आता न्यूमोसाइट टाईप 2 चे प्रेझेंटेशन हे वेगवेगळे ते आपण नंतर बघू. पुढची गोष्ट आपण बघू की पेरिसाइट. तर पेरिसाइटचं फंक्शन बघताना आपल्याला जाणवतंय की सगळ्यात महत्वाचं फंक्शन हे आहे, इन्क्रीज फ्लो टू ऍक्टिव्ह एरियाज. आता आपण बघितलं ही आर्टेरिओल आहे, ह्याचे 3 कॅपिलरीज आहेत. आता हे नीट बघितलं तर ही कॅपिलरी छोटी आहे, ही कॅपिलरी मोठी आहे, ही कॅपिलरी आणखीन छोटी आहे. असं का, तर हा जो टिश्यू आहे हा टिश्यू आता सध्या शांत आहे, हा टिश्यू ऍक्टिव्ह आहे, हा टिश्यू परत शांत आहे. ज्या टिश्यूला ऍक्टिव्हिटी जास्त आहे त्या टिश्यूकडं, त्या सेलकडं आपल्याला जास्त ब्लड सप्लाय पाहिजे. जिकडे ऍक्टिव्हिटी जास्त तिकडे सप्लाय जास्त, तिकडे ऍक्टिव्हिटी कमी तिकडे सप्लाय कमी. हे जे चेंजेस आहेत हे करायचं काम हे पेरिसाइटचं आहे. आणि ह्या पेरिसाइटचा प्रॉब्लेम सुरू झाला की मग आपल्याला अचानकपणे कोरोना व्हायरसमध्ये प्रॉब्लेम्स मिळत आहेत. आता ह्याचं फंक्शन काय, ही पेरिसाइट टॉक्स विथ द एंडोथेलियल सेल्स. एंडोथेलियल सेल्स सगळे आत आहेत. हे 2 एंडोथेलियल सेल आणि पेरिसाइट एकमेकांशी बोलतायत. काय बोलतायत एकमेकांशी, डोंट गेट क्लॉटेड, क्लॉट होऊ नये, डोंट डाय, अपोप्टोसिस नको, जिवंत राहा, प्लॉरिफरेट इफ रिक्वायर्ड, डोंट प्लॉलिफरेट एक्सेसिव्हली, ऍडजस्ट डायमीटर स्लोली अकॉर्डिंग टू द नीड. आपल्याला काय करायचं, ह्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डोंट गेट क्लॉटेड. हे क्लॉटिंग जे प्रकार आहे, क्लॉटिंग मेकॅनिझम, हा प्रकार अवॉइड करतं पेरिसाइट. आणि पेरिसाइट नसेल तर आपले डी डायमर, आपले इंटरल्युकिन 6, आपले सीआरपी, एलडीएच, सीकेएमबी हे सगळे वाढलेले आपल्याला दिसले. म्हणजे आपल्याला जे रिपोर्ट्स मिळत आहेत अबनॉर्मल रिपोर्ट्स, त्या रिपोर्ट्स आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याला लिंक लागत नाही की हे रिपोर्ट्स का अबनॉर्मल आहेत. आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी दिले तरी सुद्धा रिस्पॉन्स मिळत नाहीये. याचा बेसिस आता सापडलेला आहे. काय बेसिस आहे की पेरिसाइट लॉस जेव्हा होतो माणसाचा त्यावेळेला वी कॅन गेट ऑल द कॉम्प्लिकेशन्स मिमिकिंग इन्फ्लेमेशन मिमिक त्याचे सायन्स मिळतात. ऑल कॉम्प्लिकेशन्स ऑफ डीआयसी आणि क्लॉटिंग मिळते. हा आपला हिडन एनिमी आहे, हा मेन आपला हिडन एनिमी. आपल्याला जाणवते की धाप लागणे हा एक आपल्याला ऑब्व्हियस एनिमी आहे ज्याला आपण ट्रीटमेंट देतोय, पण लपलेला शत्रू जो आहे तो पेरिसाइट आहे. मग त्या पेरिसाइटवर आपल्याला कसं करायचं, आपल्याला कुठल्या बेसिस आपण सांगतोय, काय एव्हिडन्स काय याचा. कुठली गोष्ट बोलताना आपला एव्हिडन्स कसे अचानक आले नाहीत, गेल्या 5-6 महिन्यात एव्हिडन्स स्लोली येत गेले, स्टेप बाय स्टेप येत गेले. बऱ्याच वेळेला हे एव्हिडन्स असे इनडायरेक्ट असतात, काही वेळा डायरेक्ट असतात. पण न्यूमोसाइट 2 चा एव्हिडन्स काय काय बघू आपण. न्यूमोसाइट 2 चा एव्हिडन्स पहिला मिळाला ACE2 एक्सप्रेशन. ACE2 हा जो रिसेप्टर आहे हा कोविडच्या एंट्रीसाठी आवश्यक आहे. आणि या ACE2 चं एक्सप्रेशन व्हेरी स्ट्रॉंग मिळालं न्यूमोसाइट टाईप 2 मध्ये. दुसरी गोष्ट आपल्याला काय मिळाली, अल्व्हिओलर कोलॅप्सेस मिळाले सीटी स्कॅनवर. आता सीटी स्कॅन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्राउंड ग्लास अपीअरन्स मिळतो सीटी स्कॅन मध्ये. तो हा ग्राउंड ग्लास अपीअरन्स मिळण्याचं कारण म्हणजे अल्व्हिओलर कोलॅप्स. न्यूमोसाइट 2 मध्ये अल्व्हिओलर कोलॅप्स होतो हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. अल्व्हिओलर इडिमा मिळाला. आपल्याला ऑटोप्सी जेव्हा करतात या पेशंटची केली तेव्हा लंग असे हेवी मिळाले आणि इडिमा मिळाला. जेव्हा हे लंग आपण बॅक करतो तेव्हा एकदम इझी बॅगिंग आहे, पण जेव्हा पोस्टमॉर्टम करतो तेव्हा डिफिकल्ट आणि फुल फिल्ड लंग आहे, हेवी आहेत, भरलेले लंग्स. दुसरं आपल्याला मिळालं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि हायपरप्लाझियन ऑटोप्सी. यावर आपल्याला सिद्ध होतं की न्यूमोसाइट टाईप 2 हे कोविड-19चं टार्गेट आहे. आता हे सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. आता व्हायरस जेव्हा एखाद्या सेलमध्ये मिळतो तेव्हा 2 टाईपचा असू शकतो, ही जस्ट पासिंग अराउंड ऑर ही इज ऍक्च्युअली टार्गेटिंग द सेल. आता फरक कसा कळणार आपल्याला,
जर कोविड व्हायरस एखाद्या व्हॅक्युल मध्ये व्यवस्थित आहे, ते सगळे स्पाइक्स दिसत आहेत छानपणे, तर त्याचा अर्थ ती टार्गेट सेल. टार्गेट सेल म्हणजे काय, की कोविड व्हायरस त्या सेलला वापरून घेतोय आणि अटॅच असेल तर तो वापरून तो इट मे बी जस्ट पासिंग अराउंड. आपलं हे प्रूफ झालेलं आहे की न्यूमोसाइट 2 मध्ये व्हायरस सापडतोय आणि न्यूमोसाइट 2 इज अ टार्गेट सेल. दुसरं आपल्याला काय बघायचंय, पेरिसाइट. पेरिसाइटचा जो एव्हिडन्स आहे, न्यूमोसाइट एवढा स्ट्रॉंग नाहीये. आता हळूहळू एव्हिडन्स यायला लागलाय. पहिला एव्हिडन्स काय आला, की ऑटोप्सी मध्ये बघितलं तर पेरिसाइट लॉस इन लंग होतं. जे लंगचे जे सेक्शन घेण्यात आले आणि ते कम्पेअर करण्यात आले नॉर्मल लंग बरोबर, तर पेरिसाइट्स वर लॉस्ट ऑल ओव्हर द लंग्स आपल्याला दिसलं. तर पेरिसाइट लॉसचा इफेक्ट काय होऊ शकतो, तर एक्सेसिव्ह अँजिओजेनेसिस, म्हणजे ब्लड वेसलचं जे फॉर्मेशन आहे आतलं लंगचं ते अबनॉर्मल झालं. आणि सगळ्यात महत्वाचा एव्हिडन्स यात मिळाला की हा स्ट्रॉंग AC2 एक्सप्रेशन, म्हणजे एक थेरी आलेली मध्ये एंडोथेलायटिस नावाची. एंडोथेलायटिस काय म्हणले, की एंडोथेलियममुळे प्रॉब्लेम येतोय म्हणून क्लॉटिंग होतंय. पण कॉन्ट्राडिक्टरी प्रॉब्लेम काय झाला, की एंडोथेलियमला AC2 एक्सप्रेशन फार कमी आहे आणि पेरिसाइटला AC2 एक्सप्रेशन जास्त आहे. म्हणजे एंडोथेलियम हा टार्गेट नसून पेरिसाइट हे टार्गेट आहे. एंडोथेलियमला टार्गेट नसून पेरिसाइट हे टार्गेट आहे. दुसरी गोष्ट आपल्याला काय मिळाली, की एक्स्ट्रा पल्मोनरी मॅनिफेस्टेशन्स. या पेशंटचे रिनल फेल्युअर, या अचानक अटॅक येणं, अचानक चक्कर येणं, हे आपल्याला आतापर्यंत एक्सप्लेन होत नव्हतं. हे पेरिसाइट कॅन एक्सप्लेन एव्हरीथिंग. हाऊ विल सी. हार्ट. आपल्याला एक माहिती आहे, की अचानक हार्ट अटॅक येणं या प्रकारामध्ये हे खूप कॉमन आहे. इव्हन पेशंट जे चालता बोलता पेशंट आहे, व्हेंटिलेटरचं पेशंट आहे, त्याला अटॅक याचे प्रकार, मायोकार्डियल इन्फार्क्शनचे इन्स्टन्सेस खूप जास्त आहेत. आता ह्यामध्ये आपण बघतोय की क्लासिकल पिक्चर मिळतंय विदाउट थ्रोम्बोसिस. गेले आपले कित्येक डिकेड्स आपल्या जगाचे गेलेत हे विथ थ्रोम्बोसिस, थ्रोम्बोएम्बॉलिझम फिनॉमिना आणि मायोकार्डियल इन्फार्क्शन इज असोसिएटेड. पण हा जो आपल्याला मिळतोय AMI आणि अचानक वर्सनिंग, हे विदाउट थ्रोम्बोसिस मिळतंय. म्हणजे विदाउट थ्रोम्बोसिस मिळतंय म्हणजे होतं काय नेमकं, आपल्याला काय मिळतं यामध्ये, की मायोकार्डियल इस्चेमिया मिळते. मायोकार्डियल इस्चेमिया मिळते. टॅकिकार्डिया वाढलेला असतो या पेशंटचा. हे जे पेशंट अटॅकमध्ये अरेस्टमध्ये जाणारे पेशंट आहेत, हे अरेस्टमध्ये याच्या आधी कित्येक तास कित्येक दिवस त्यांचा हार्ट रेट वाढलेला असतो आणि जेव्हा आपण एक्झर्ट करतो तेव्हा ते आणखीन वाढलेला असतो आणि ऍट द एंड दे गो फॉर ब्रॅडिकार्डिया. जेव्हा पोस्टमॉर्टम झाले तेव्हा पीपल वर शॉक टू नो दॅट देयर वॉज नो थ्रोम्बोसिस. इव्हन जे अलाइव्ह पेशंट आहेत त्यांची आपण अँजिओग्राफी केली सगळ्या ऑल ओव्हर द वर्ल्ड, त्यामध्ये आपल्याला ऑब्स्ट्रक्शन मिळालेलं नाही. म्हणजे होतंय कुठं बघ, जर थ्रोम्बोसिस नाहीये, कुठं ऑब्वियस ऑब्स्ट्रक्शन नाहीये, पण इस्चिमिया पण आहे, होतोय कुठं, तर दॅट इज कॉल्ड टिश्यू हायपॉक्सिया ऑर टिश्यू इस्चिमिया बिकॉज ऑफ पेरिसाइट लॉस. तर पेरिसाइट कॅन एक्सप्लेन दिस अनएक्सप्लेन्ड मायोकार्डियल इस्चिमिया इन दिस COVID-19, म्हणजे हिडन एनिमी. दुसरं आपल्याला मिळतं म्हणजे किडनीज. जेव्हा जेव्हा रेस्पिरेटरी वर्सनिंग होतं तेव्हा हे पेशंट असे HFNC वर आहेत किंवा ऑक्सिजनवर आहेत आणि बिघडले किंवा व्हेंटिलेटरवर गेले, त्यानंतर त्यांना अचानक ऑलिग्युरिया सुरू होतो, युरिन आउटपुट कमी यायला सुरुवात होते. आता ही युरिन आउटपुट कमी यायला सुरुवात होण्याच्या आधी काही वॉर्निंग साईन्स नसतात. सुरुवातीला युरिन आउटपुट चांगलं असतं, किडनी फेल्युअरचे सगळे साईन्स चांगले असतात, क्रिएटिनिन नॉर्मल असतं आणि अचानक जेव्हा त्यांना इंट्युबेट करतो किंवा एखादी स्टेप वाढवतो, त्यानंतर दे गो फॉर रिनल फेल्युअर. हा जो प्रकार आहे हा अत्यंत क्युरियस प्रकार होता. ह्या प्रकारचं कारण आपल्या सुरुवातीला कळत नव्हतं. आपल्याला आता जाणवलं की एक अनिल मॉडेल्सचे जे टेस्ट झालेत आधीच्या पहिल्या जुन्या टेस्ट, ज्यामध्ये पेरिसाइट त्यांनी डेलिबरेटली डिस्ट्रॉय केल्या, एखाद्या अॅनिमलच्या एखाद्या उंदराच्या पेरिसाइट डिस्ट्रॉय केल्या. दोन प्रकारे डिस्ट्रॉय केल्या, एक म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग करून डिस्ट्रॉय केल्या, दुसरी म्हणजे त्यांना मेडिसिन्स देऊन डिस्ट्रॉय केलं, थायमिडिन कायनेज एक्सप्रेशन केलं आणि गानसायक्लोविर दिलं. ह्या दोन्ही मॉडेल्समध्ये त्यांना मिळालं की एक्झॅक्ट सिमिलरली पिक्चर आपल्याला मिळालं. कोविडमध्ये जे होते तेच पिक्चर त्यांना मिळाले आधी, खूप आधी. आता आपण कोविडचं पिक्चर बघतोय ते तेच आहे. म्हणजे पेरिसाइट लॉस इन किडनी आणि रिनल फेल्युअर इन कोविड हे एक्झॅक्टली पॅरलल आहे. मायोकार्डियल इन्फार्क्शन विदाउट थ्रोम्बोसिस हे पेरिसाइट लॉस बरोबर कोरिलेट होतंय. सगळ्यात क्युरियस गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जी आपल्याला क्लिनिकली जास्त महत्वाची नाहीये पण अंडरस्टँड करायला फार महत्वाची, ती म्हणजे न्यूरोव्हॅस्क्युलर डिसोसिएशन. आता हे न्यूरोव्हॅस्क्युलर डिसोसिएशन काय, की आपण मगाशी बोललो की डिमांड वाढली की सप्लाय वाढला पाहिजे, डिमांड कमी आली की सप्लाय कमी आला पाहिजे. हा जो विषय आहे हा सगळीकडे अख्ख्या बॉडीमध्ये. आता आपण बोलतोय, बसतोय, आपले सगळे मसल्स सिमिलर ऍक्ट करत नाहीयेत. आता समजा मी हात हलवतोय, हा मसलचा विशिष्ट भाग ऍक्ट करतोय, दुसरा भाग ऍक्टिव्ह नाहीये. हार्टमध्ये सुद्धा विशिष्ट भाग जास्त ऍक्टिव्ह आहे, काही भाग कमी ऍक्टिव्ह आहे. आता ब्रेन, आपण जेव्हा बोलतो तेव्हा ब्रेनचा विशिष्ट भाग ऍक्टिव्ह आहे, बाकी सगळा ब्रेन ऍक्टिव्ह नाहीये. हे जे ऍक्टिव्हिटी रिलेटेड ब्लड सप्लाय सगळ्यात जास्त झालंय ब्रेनमध्ये.
न्यूरोवॅस्क्युलर डिसोसिएशन म्हणजे काय? ज्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी वाढली आहे त्या ठिकाणी ब्लड सप्लाय न वाढणे, ज्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी कमी आहे त्या ठिकाणचं ब्लड सप्लाय उलट होणे, डिसोसिएशन. आणि हे असोसिएशन करायचं काम हे पेरिसाइटचं आहे. आणि पेरिसाइट जेव्हा लॉस होतो तेव्हा त्याचा जो एक्सपेरिमेंट झालेले आहेत अॅनिमल एक्सपेरिमेंट्स ते आणि आपल्या पेशंटमध्ये दिसणारी सायन्स हे एक्झॅक्टली पॅरल आहेत. काय पॅरल आहेत यामध्ये? तर आपल्याला एक जाणवतंय की हा जो पेरिसाइटचा अफेक्शन आहे ह्यात काय काय होतंय, विशिष्ट एरियाज अफेक्ट होत आहेत ब्रेनचे. आता इन्सोमनिया हा एक हा प्रकार आहे, माणसाला झोप येत नाही, रात्र लोक जागे असतात. जे पेशंट ऍक्च्युली फार त्यांना सुद्धा इन्सोमनिया खूप होतो. आपल्याला एक जाणवलं की हा जो इन्सोमनियाचा प्रकार आहे इज बिकॉज ऑफ टॉक बिटवीन हिप्पोकॅम्पस आणि फ्रंटल लोब. हिप्पोकॅम्पस आणि सिंग्युलेट गायरस यामध्ये यांचा जो टॉक झाला नाही तर इन्सोमनिया होतोय. आणि इन्सोमनियासाठी रिस्पॉन्सिबल असलेलं हिप्पोकॅम्पस इज द कॉमनेस्ट साइट अफेक्टेड इन केस ऑफ दिस कोरोना व्हायरसेस. फिअर, डिस्प्रोपोर्शनेट फिअर मिळते, लोक घाबरतात, गिडीनेस, चक्कर येते. आता हा जो चक्कर याचा प्रकार आहे सुरुवातीला आपल्याला वाटलं की हे बीपी वाढलं कमी आलं वगैरे त्यामुळे असेल, बट इज इंडिपेंडेंट ऑफ दॅट. गिडीनेस कॅन हॅपन अर्ली, गिडीनेस कॅन हॅपन लेट, आणि चक्करून माणसं बरेच पडतात सुद्धा खाली. लॉस ऑफ स्मेल, लॉस ऑफ टेस्ट, लॉस ऑफ मेमरी. ही मेमरी जो प्रकार आहे त्यात एक ऑब्झर्व केलेलं आहे की हे न्यूरोवॅस्क्युलर डिसोसिएशनमुळे, पेरिसाइट लॉसमुळे ही मेमरी कुठली गेली आहे, अँटीग्रेड मेमरी गेली. कोविड झाल्यानंतरच त्याला खूप कमी आठवते, पण कोविड झाल्याच्या आधीच त्याला व्यवस्थित आठवते. जेव्हा तो पेशंट रात्री उठतो अचानक तेव्हा घाबरतो की मी कुठे आहे, मी माझं काय चाललंय, ते विसरून गेलेला असतो की आपल्याला आपण इथे ऍडमिट आहे. त्याला सापडत गोंधळतो तो, बराच वेळा तो बाहेर पळायचा प्रयत्न करतो, विचित्र वागतो तो. लॉस ऑफ ओरिएंटेशन हे बऱ्यापैकी हे न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स आहेत. हे एक्सट्रोट अॅनिमलमध्ये जर त्यांचं साईट बघितली आणि त्यांचं जे अमेग्डेला बॉडी बघितली, हिप्पोकॅम्पस बघितलं तर ते क्लिनिकल आणि पॅथॉलॉजिकल कोरिलेशन होत आहे. आता आपण बघूया दोन छोटेसे मायक्रो सर्क्युलेशन्स. मॅक्रो सर्क्युलेशन आणि मॅक्रो मध्ये फरक काय? मॅक्रो सर्क्युलेशन म्हणजे काय? आपण पल्स रेट बघणं, बीपी बघणं, हार्ट रेट बघणं, हे मॅक्रो सर्क्युलेशन, मोठे मोठे सर्क्युलेशन. छोटे सर्क्युलेशन कुठले आहेत? एक म्हणजे लंग मधलं, एक म्हणजे बॉडी मधलं. दोन मायक्रो सर्क्युलेशनचं काय प्रॉब्लेम आहे ते बघूया. तर पल्मोनरी मायक्रो सर्क्युलेशन म्हणजे लंग मधलं मायक्रो सर्क्युलेशन. सिस्टमिक म्हणजे काय? मसलमध्ये, हार्टमध्ये, ब्रेनमध्ये, किडनीमध्ये. एक एक आपण बघूया स्लोली. आता हे बघूया की हा पल्मोनरी मायक्रो सर्क्युलेशन, हे एअरवे आहे, हे अल्व्हिओलस आहे आणि ही आर्टेरिओल आहे. आणि यामध्ये हे जे आर्टेरिओल ब्लड आहे ते ब्लू ब्लड आहे आणि हे ऑक्सिडेंट होते आणि बाहेर जाते. जेव्हा प्रॉब्लेम येतोय कोविडमध्ये तेव्हा काय होतंय की बाहेरचं पाणी आत जाते, बाहेरच्या सेल्स आत जाते. आणि यानंतर काय होतं, हा जो हायपॉक्सिया होतोय इथं हे ब्लड सप्लाय कमी होतो. हे चांगलं आहे, म्हणजे जे लंग खराब आहे त्याचा ब्लड सप्लाय कमी येणं हे चांगली गोष्ट, ऍडजस्टमेंट होते. आता पुढे काय होतंय, जर समजा आपण त्याला फार ऑक्सिजन दिला, हाय एफआयटू दिला, तर हे उलट होतंय की ब्लड सप्लाय खूप वाढतोय आणि इथं बघितलं सगळं पाणी झालं इकडं. म्हणजे कॉज ऑफ डेथ जो आधीचा प्रकार आहे नंतरचा प्रकार, त्यामध्ये आपल्याला दिसतंय की ऍक्च्युली पल्मोनरी इडिमा खूप वाढलेला आहे, लंग्स खूप हेवी आहेत. म्हणजे आपल्याला मेन काय बघायचं यामध्ये की ऑक्सिजनेशन इज डबल एज वेपन, व्हेंटिलेशन इज डबल एज वेपन. हा जर कन्सेप्ट आपल्याला सगळ्या आपल्या टीमला समजली तर आपल्या कोविडचे आउटकम्स इम्प्रूव्ह होणार. ऑक्सिजन जर रॅपिडली वाढवला आपण अचानकपणे, ऑक्सिजनचं फ्लक्च्युएशन जास्त होते, कमी व्हायला लागला तर काय होणार आहे, व्हाझोकॉन्स्ट्रिक्शन होणार. जास्त झालं तर काय होणार, अचानक व्हाझोलायझेशन होणार आहे. ह्या प्रकारामध्ये हे पेशंट अचानक हे खराब होतं. आता ह्याचं एव्हिडन्स काय? ऑटोप्सीला दिसलं की लंग वेट हे जवळजवळ डबल आहेत, दुप्पटीने वाढलेले लंग वेट्स आहेत. एनिमल मॉडेलमध्ये सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. बिल एनर्जी सिटी, HRCT मध्ये प्रूव्ह झालेलं आहे की देयर इज अ कट ऑफ, देयर इज अ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लड फ्लो इन कोविड and that is actually diametrically opposite to what we see in autopsy. आणि हे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. पेशंट जे एक्सपायर होत आहेत ते दोन टाईपने एक्सपायर होत आहेत शेवटी. एक एक्सपायर होतात म्हणजे दे जस्ट गो फॉर रेस्पिरेटरी फटीग, दे जस्ट स्टॉप ब्रीदिंग, हा एक प्रकार असतो. आणि दुसरं म्हणजे बिफोर दॅट काही पेशंट असे ऍक्च्युअली फायटिंग करतात खूप. तो जो एअर इंटरफेस आहे, मास्क असेल, कॅन्युला असेल, त्याच्याशी फायटिंग करतात, ते काढायला बघतात वगैरे, आणि ते ऍक्च्युअली व्हेरी रेस्टलेस. जेव्हा पेशंट रेस्टलेस होतो तेव्हा आपण समजलं पाहिजे की याचं कारण काय. पेशंट रेस्टलेस व्हायचं कारण एक काय कारण असू शकतो, भीती, फक्त घाबरलाय. दुसरं काय कारण असू शकतो की त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून. तिसरी गोष्ट काय असू शकते, त्याचा ऑक्सिजन कमी आलाय. जर त्याचा सॅच्युरेशन चांगलं आहे तरी पण तो फायटिंग करतोय, त्याचा अर्थ कदाचित त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, त्याला जास्त व्हेंटिलेशनची गरज आहे, ऑक्सिजनची नाही. अशा वेळेला आपण घाबरून ऑक्सिजन वाढवला तर आणखी हा प्रकार वाढणार. आता त्याचं सोल्युशन काय? एकदम सोपं सोल्युशन, यात काय फार अवघड नाही. HFNC असेल तर नसेल काय फरक पडत नाही. ऑक्सिजन सॅच्युरेशन हा प्रकार जो आहे
हा 90 to 95% हे स्टँडर्ड टार्गेट आहे. ARDS मध्ये अडल्टच्या 90 नसून 88 टार्गेट आहे. 88 to 95 असं टार्गेट आणि बाकीच्यांमध्ये 90 to 95 असं टार्गेट आहे. 95 च्या पुढेच ऑक्सिजन सॅच्युरेशन गेलं तर ऑक्सिजन कमी करूया. 90 च्या आत आलं तर ऑक्सिजन वाढवूया, स्लोली वाढवूया. रॅपिडली वाढवला तर अचानकपणे पल्मोनरी एडिमा वाढू शकतो. हे आपलं एक महत्वाचं सोल्युशन आहे. दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची आहे की स्टेप वाईज इन्क्रीज. म्हणजे ऑक्सिजन समजा एखादा पेशंट आला 60-60% ER मध्ये, तर आपल्याला एकदम अचानक आपल्याला 85 सॅच्युरेशन द्यायचं नाहीये. अचानक आपण ऑक्सिजन देतो भरपूर, फुल ऑक्सिजन देतो, थोडा ऑक्सिजन देतो. थोडा करत स्लोली जर सॅच्युरेशन वाढलं 60 to 70, 70 to 80, 80 to 85, तर आपल्याला बऱ्यापैकी हा जो पल्मोनरी मिळायची शक्यता कमी होऊन जाईल. दुसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे की सिस्टमिक मायक्रो सर्क्युलेशन. यामध्ये आपण बघितलं की टिश्यू हायपॉक्सिया हा एक कन्सेप्ट आहे. टिश्यू हायपॉक्सिया म्हणजे काय की सॅच्युरेशन नॉर्मल आहे पण पेशंटला कस्तरीच होत आहे. आता हे कस्तरी होणं हा प्रकार आपण सुरुवातीला जास्त काय मला महत्व द्यायचं नाही, पण हा जो कस्तरी होणं, विकनेस येणं, मायल्जिया होणं हा जो प्रकार आहे हा आपल्या भारतामध्ये खूप कॉमन गोष्ट आहे की ज्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स त्याला सलाईन देतात, सलाईन आयव्ही फ्लुइड्स. आयव्ही फ्लुइड्स दिल्यानंतर त्या पेशंटचं वेलबिंग इम्प्रूव्ह झालेलं आपण बघितलेलं आहे. पण ह्याला आता सध्या आपल्याला एक्सप्लेनेशन नाहीये. हा टिश्यू हायपॉक्सिया आणि सब क्लिनिकल हायपोव्हॉलेमिया हा जो हिडन एनिमिया आहे, या हिडन एनिमीचं वैशिष्ट्य काय की ह्याचं बीपी नॉर्मल असते, हार्ट रेट नॉर्मल ॲट रेस्ट असते. जेव्हा आपण चालतो पेशंट तेव्हा हार्ट रेट वाढते. कुठलेही सायन्स मिळणार नाहीत तुम्हाला. टॅकीकार्डिया नाही, ब्रॅडीकार्डिया नाही, हायपोटेन्शन नाही, फक्त सिम्पटम्स, सायन्स नाहीत. हा जो हिडन एनिमिया आहे, हा हिडन एनिमीला आपल्याला डायग्नोज करायचा. इथं काय झालंय की आर्टेरिओस इंटॅक्ट आहे. आर्टेरिओस इंटॅक्ट असल्यामुळं त्याचं ब्लड प्रेशर पेरिसाइट लॉस झालाय. पेरिसाइट लॉस झाल्यामुळं ज्या ठिकाणची डिमांड जास्त आहे त्या ठिकाणचा फ्लो वाढला पाहिजे, ज्या ठिकाणची डिमांड कमी आहे त्याचा फ्लो कमी आला पाहिजे, ते होत नाही. त्यामुळे टिश्यू हायपॉक्सिया होत आहे, हायपोव्हॉलेमिया होत आहे. आता हा सब क्लिनिकल हायपोव्हॉलेमिया, टिश्यू हायपॉक्सिया आणि डिफेक्टिव्ह सिस्टमिक मायक्रोसर्क्युलेशन हा जो प्रकार आहे हा आपण कसा डायग्नोज करू शकतो आणि प्रिव्हेंट करू शकतो. तर सिम्पटम्स बऱ्याच वेळेला यांचे जे सिम्पटम्स आहेत, विकनेस आहे, सिव्हिअर मायल्जिया आहे, सिक फीलिंग आहे, हे आपण बऱ्याच वेळा इग्नोर करतो कारण वी गिव्ह टू सायन्स आर बेस्ड ऑन आर्टेरिओस, सिम्पटम्स आर बेस्ड ऑन कॅपिलरीज. मग आता कुठले मार्ग आहेत तर टॅकीकार्डिया ॲट रेस्ट. ॲट रेस्ट वाढलेला आहे. टॅकीकार्डिया आफ्टर वॉकिंग, स्पेशली आफ्टर 6 minute वॉक टेस्ट or 3 minute वॉक टेस्ट डिपेंडिंग ऑन सिच्युएशन. टॅकीकार्डिया ॲट रेस्ट, टॅकीकार्डिया आफ्टर वॉकिंग, टॅकीकार्डिया आफ्टर टॉकिंग हे बऱ्याच वेळा मिळाले की बराच वेळ बोलल्यानंतर टॅकीकार्डिया वाढतोय त्यांचा. टॅकीकार्डिया ॲट रेस्ट, टॅकीकार्डिया आफ्टर वॉकिंग, टॅकीकार्डिया आफ्टर टॉकिंग. इकोकार्डिओग्राफी, इकोकार्डिओग्राफीला आपल्याला बऱ्याच वेळेला हायपोव्हॉलेमियाचे सायन्स मिळतात की ज्यामध्ये आयव्हीसी जी आहे ती कोलॅप्सिबल दिसते, सिरम लॅक्टेट लेवल वाढलेली दिसत आहे, फेरिटिन लेवल वाढलेली दिसते, एलडीएच वाढलेली दिसते, इंटरल्युकिन 6 वाढलेली दिसते, सीआरपी वाढलेली दिसते. आता हे सगळे जे गोष्टी आहेत ह्या गोष्टी इन्फ्लेमेशनमुळे वाढल्या का टिश्यू हायपॉक्सियामुळे वाढल्या, ह्याचं डिस्टिंक्शन होणं अत्यंत अवघड आहे. कारण टिश्यू हायपॉक्सियामध्ये पण हेच वाढतात, इन्फ्लेमेशन मध्ये पण हेच वाढतात. तर टिश्यू हायपॉक्सिया वाढला असेल तर ट्रीटमेंट काय तर रेस्ट आणि आयव्ही हायड्रेशन हे फार मोठी गोष्ट आहे की जी आतापर्यंत कोविड मॅनेजमेंटमध्ये जास्त महत्व देण्यात आलेलं नाहीये. तर डायग्नोसिस करताना आपण काय करूया, सिम्पटम्स बघूया, हार्ट रेटचं पिक्चर बघूया, ॲट रेस्ट, आफ्टर वॉकिंग, आफ्टर टॉकिंग, इको बघूया शक्य असेल तर. हे आपण करतोच आहे आपण. आणि हे जर वाढले असतील तर आपल्याला वी हॅव टू टेक बी मोर ऍक्च्युअली केअरफुल अबाउट टिश्यू हायपॉक्सिया. जर सोल्युशन काय, इझी सोल्युशन काय, मेंटेनन्स आयव्ही फ्लुइड्स. आता मेंटेनन्स आयव्ही फ्लुइडची कन्सेप्ट जी आहे ती खूप जुनी आहे. आपण प्रत्येक आजाराला आपण मेंटेनन्स आयव्ही दिलेले आहेत. पण होतंय काय कोविडमध्ये ह्याच्या ट्रान्समिसिबिलिटीमुळे, नर्सेसच्या शॉर्टेजमुळे मेंटेनन्स आयव्ही फ्लुइड्स हे फार लवकर बंद करण्यात येते. की मेंटेनन्स आयव्ही फ्लुइड्स करण्यासाठी लागणारी जी आपल्याला इक्विपमेंट आहेत की सगळी अवेलेबल आहे, फार सोपी आहे. ते मेंटेनन्स आयव्ही फ्लुइड्स आपल्याला देणं का गरजेचं आहे की जर व्हॉल्यूम एक्सपान्शन केलं तर ह्या टिश्यू हायपॉक्सियाचा जो स्ट्रेस आहे तो कमी यायची शक्यता ऑलरेडी प्रूव्ह झालेली आहे. की ज्यामध्ये आपण जे बरेच असे पेशंट आहेत की ज्यामध्ये सीआरपी, एलडीएच, फेरिटिन वाढलेलं आहे आणि ओव्हरनाईट आयव्ही फ्लुइड दिल्यानंतर जनरल कंडिशन पेशंट आणि हे रिपोर्ट सुद्धा बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाले. मेंटेनन्स आयव्ही फ्लुइडचं आणखी एक एव्हिडन्स काय, हा एव्हिडन्स सर्कमस्टॅन्शियल आहे. या एव्हिडन्सला आपण जास्त सायंटिफिक महत्व देऊ शकत नाही ऍक्च्युली. जसं आपण ह्याला म्हणलो बाकी डिमोसाईटला वगैरे त्याला एवढं स्ट्रॉंग एव्हिडन्स नाहीये, फक्त सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स आहे. काय एव्हिडन्स आहे, हॉस्पिटल व्हेरिएशन्स इन मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी. ज्या हॉस्पिटल्समध्ये आयव्ही फ्लुइड्स वेळेवर मिळालेत अशा सिरियस पेशंटना त्यांची मॉर्टॅलिटी इम्प्रूव्ह झालेली आहे. पण हा काय रँडमाइज कंट्रोल ट्रायल नाहीये.
सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय दिसते की मोर दॅन 75 इयर्स सरप्राइझिंगली बेटर रिकव्हरी रेट इन इंडिया अँड अदर डेव्हलपिंग कंट्रीज. इटली आणि युके आणि स्पेनमध्ये हे जे पेशंट आहेत 75च्या पुढचे, हे यांची मॉर्टॅलिटी तुफान होती. आणि आपले इंडिया आणि बाकीचे बांगलादेश आणि पाकिस्तान हे जे कंट्री आहेत त्यामध्ये मोर दॅन 75 इयर्सचे पेशंट हे फार चांगले जगलेले आहेत सरप्राइझिंगली. आणि मेजॉरिटी आपल्याला डेथ मिळाल्या त्या 50, 45, 60, 65 मध्ये मिळाल्या. असं का? तर जेव्हा आपण बघितलं आपण हॉस्पिटल स्टॅटिस्टिक्स, हे जे हे असे 80-90 वर्षाचे जे म्हातारे पेशंट आहेत कोविडचे, त्यांना ऍडमिशनच्या वेळेला आयव्ही फ्लुइड मिळाले. रेस्ट त्यांची गॅरंटीड राहिली आणि आयव्ही फ्लुइड्स कंटिन्यू राहिले फॉर लॉंग टाइम. त्यांनी फार काय आरडाओरडा पण केला नाही, आयव्ही उपसून काढलेलं नाही, कॅन्युला उपसून काढलेलं नाहीये. आणि हा जो इंडियाज ओल्डेस्ट कोविड सर्वायव्हर्स बिंग डिस्चार्ज फ्रॉम हॉस्पिटल आहे, ऍक्च्युली आपल्या इंडियालाच कळलेलं आहे की हे कसे काय इम्प्रूव्ह झाले. तर ह्याचं उत्तर कदाचित त्या पेरिसाइट मध्ये असू शकतं. आता हा जो पेरिसाइट हा प्रकार आहे, आपण सायंटिफिक घ्यायचा का नाही घ्यायचा हा प्रश्न आहे. घेताना आपल्याला काय जाणवतं की आपण काय करूया की ह्यात फार रिसर्च किंवा सायन्स पेक्षा आपण एक प्रिकॉशन म्हणून ट्रीट करूया, त्याला ट्रीटमेंट नको ट्रीट करायला. कारण हा एक्झॅक्टली याचा एव्हिडन्स अजून ज्या म्हणतो आपण ज्या सायंटिफिक स्टडी, रँडमाइज कंट्रोल ट्रायल, लॉंग टर्म फॉलोअप झालेला नाही. म्हणजे हे नसताना आपण काय करायचं नेमकं? तर अशा गोष्टी ज्या गेले कित्येक डिकेड्स ऑलरेडी माहिती आहेत त्याच फक्त परत करायच्यात, नवीन काय करायचं नाहीये. काय गोष्ट माहिती आपल्याला, हायपॉक्सिया टाळावा, हायपॉक्सिया नको. सॅच्युरेशन जर 90% आत असेल तर ऑक्सिजन वाढवूया. जर आपल्याकडे FiO2 मीटर असेल तर FiO2 वाढवू, नसेल तर फ्लो वाढवू. सॅच्युरेशन 95च्या पुढे गेलं तर ऑक्सिजन कमी करू. सिव्हिअर सिम्पटम्स असतील, कोमॉर्बिडिटीज असतील आणि टॅकिकार्डिया असेल तर आयव्ही फ्लुइड देऊ. जेव्हा हे टॅकिकार्डिया इम्प्रूव्ह होईल तेव्हा आयव्ही फ्लुइड बंद करू. आता ह्या तीन गोष्टींना नवीन रिसर्चची गरज नाही. कारण मेंटेनन्स आयव्ही फ्लुइड्स आणि मेंटेनिंग नॉर्मॉक्सिमिया हे आपल्या क्लिनिकल मेडिसिनचं बेसिस आहे. त्यामुळे दिस इज कॉल्ड अ लो हँगिंग फ्रूट, म्हणजे इझी अचिवेबल आणि रेस्ट. आता एखादा पेशंटला समजा अचानक आपल्याला सिटी स्कॅनला न्यायचं आहे, या हॉस्पिटल त्या हॉस्पिटल शिफ्ट करायचं आहे, त्यानंतर तशात खूप पेशंट एक्सपायर झाले, काही लोक बाथरूममध्ये जाऊन एक्सपायर झाले, काही लोकांनी ऑक्सिजन काढून एक्सपायर झाले. हे जे गोष्टी आहेत या गोष्टींच्या मध्ये आपल्याला काय जाण करायचंय की रेस्ट हा एक फार मोठा विषय. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे त्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन त्याचं 90 आणि 95च्या मध्ये ठेवणं हा एक मोठा विषय आणि आयव्ही फ्लुइड मेंटेनन्स ठेवणं. हे लो हँगिंग फ्रूट आपण केले तर मला वाटतंय की आपण हा जो कोविडवर आपण मात करू शकतो. आता हे करताना आपल्याला काय करायचंय की डू नो हार्म. आपल्याला हार्म करायचं नाही कुठल्या पेशंटला. म्हणजे समजा एखाद्या पेशंटला कार्डिओमेगॅली आहे, एखाद्या पेशंटला ऍक्च्युली CCF आहे, अशा वेळेला आयव्ही फ्लुइड त्याला कमी देणं आवश्यक आहे. एखाद्या पेशंटला आपण जेव्हा प्रॉंग लावतो, पेशंट डिस्टर्ब होतो तेव्हा त्याला जबरदस्तीने काय करायचं नाही. तर प्रॉंग लावताना त्याला प्रॉंग आणि नाकाच्या मध्ये गॅप पाहिजे, म्हणजे पेशंट कम्फर्टेबल पाहिजे. पेशंटला समजून सांगायचं की आपण काय करतोय. पेशंट जेव्हा आपल्याला ऑक्सिजन सुरू करतो त्यावेळेला आपण सांगायचं की तुला त्रास झाला तर काय तर सांगत जा. पण ते पेशंट बऱ्याच वेळा सांगतात की मला धाप लागते, मला कसतरी होतंय. आता हे कसतरी होतं हा प्रकार आहे, ह्याचा आपल्याला त्यावेळेला निर्णय घेतला पाहिजे, ह्याला कसतरी का होतंय. कसतरी होतंय म्हणजे त्याला चक्कर येते का, त्याला भीती वाटते का, त्याला हायपोटेन्शन होतंय, त्याला हायपॉक्सिया होतोय का, लंग स्टिफ होत आहे, या गोष्टींचा आपल्याला त्यावेळेला अंदाज घ्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे आपण करून सगळे मिळून आपण या गोष्टीवर मात करू शकतो, मला खात्री. तर यामध्ये यामध्ये किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही शंका असेल काय असेल तर विचारायला काय हरकत नाही. View the video, sir. No. Now we have to discuss with them. Okay, sir. We can discuss. Fine. I can't see it. Okay. Can you see? ठीक आहे. मला क्वेश्चन दिसतायत मला. तर पहिला प्रश्न आपण वॅक्सिन बद्दल. एव्हरीवन इज टेकिंग MMR वॅक्सिन. रोल ऑफ MMR वॅक्सिन युअर्स एक्सपर्ट ओपिनियन. आज MMR वॅक्सिन किंवा BCG वॅक्सिन यामध्ये आपल्याला काय हे वॅक्सिनचं कधी आलं पिल्लू की जेव्हा युरोपमध्ये केसेस खूप वाढल्या, युरोपमध्ये मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी वाढली, अशा वेळेला त्यांना समजत नव्हतं की डेव्हलपिंग कंट्रीमध्ये मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी का कमी आहे. ती जी जेलसी होती त्यातून हे निघाले की BCG मुळे प्रोटेक्ट होतंय, MMR प्रोटेक्ट होतंय. ऍक्च्युअली तसं काही नाहीये. ज्यामध्ये BCG कव्हरेज भरपूर आहे त्या ठिकाणी सुद्धा कोरोना आहे. या एखाद्या दुसऱ्या व्हायरसच्या वॅक्सिनमुळे तिसरा व्हायरस प्रिव्हेंट होणं हे गोष्ट सायंटिफिक नाहीये अजिबात.
त्यामुळे त्याचा काय प्रश्न येत नाही. रोल ऑफ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इन कोविड-19 हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कुठं ठेवावा, ज्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरची आपल्याला उपलब्धता नाहीये. कॉन्सन्ट्रेटर इज अवेलेबल बट ऑक्सिजन सिलेंडर इज नॉट अवेलेबल. आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा ब्युटी काय, चांगली गोष्ट काय, कॉन्सन्ट्रेटरचा जास्त पण फ्लो देऊ शकत नाही. म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर काय करतोय की हवेतला आपली हवा घेतोय त्याचं नायट्रोजन काढतोय, ऑक्सिजन तयार करत नाही. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर डज नॉट प्रोड्यूस ऑक्सिजन, इट जस्ट रिमूव्ह द नायट्रोजन आणि ते सब 100% आणि ते पेशंटला देतं. त्यामुळं एक ऑब्झर्व आलेलं आहे की ज्या पेशंटला ऑक्सिजन सिलेंडर होतं, ज्या पेशंट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर होते, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे आउटकम्स हे सिलेंडरपेक्षा चांगले. पण नॉट बिकॉज ऑफ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, दे गेट लिमिटेड ऑक्सिजन. लिमिटेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जर अवेलेबल असेल तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यूज करायला काय हरकत नाही. दुसरी गोष्ट आपल्याला दिसते की विच HFNCचं स्टँडर्ड मशीन आपलं आहे की फिशर अँड पेकल. फिशर अँड पेकल ही कंपनी ती प्रोड्यूस करते HFNC. तो जो HFNC मशीन आहे ते आपण मागू शकतो. आता सध्या HFNC मशीन्स हे वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये इन्स्टॉल करायला चाललेले आहे आणि त्यांना ऑलरेडी 600 का 700 मशीनची ऑर्डर आमच्या स्टेटमधूनच आहे. त्यामुळे भरपूर ठिकाणी HFNC मशीन इन्स्टॉल होत आहे. त्यामुळे आपण HFNC मशीन ऑर्डर करू शकतो, फक्त ते यायला वेळ लागेल एवढं. आणि HFNC मशीनचं वैशिष्ट्य काय की त्याला फार काय ट्रेनिंगची गरज पडत नाही. एक म्हणजे फ्लो ऍडजस्ट करायचा, दुसरं म्हणजे ऑक्सिजन ऍडजस्ट करायचा. आणि या दोन ऍडजस्ट करायचे एकदा कळालं सिस्टरांना की अत्यंत चांगलं. या HFNC मशीनचा यूज NICU आणि PICU मध्ये खूप वर्षापासून चालू. आपल्या गावातले आपल्या जवळपासचे जे पियाट्रिशियन आहेत तेव्हाच आपण कॉन्फरन्सवर घेतो यूज आपण आपल्या फिजिशियनना, आपल्या डॉक्टर्सना दे कॅन डू इट क्वाइट इझिली. तो भावे ने मान ने राहुल हा ऐकू येते का? No, their voices are mute, sir. They can switch on the mic and then they can talk. हा Messages. हॅलो राहुल जीवन हा बोल ऐकू येते. काय नाही. Thank you for your active participation and helping us to understand COVID. Rest of the members, please you can unmute your mic and ask the questions to Rahul. Rahul, please specify about Indian machine leader HFNO. हाँ युवराज बोलतोय राहुल. हा बोल रे. हा सायकॅट्रिक पेशंट मध्ये डिफरन्शिएट कसं करणार की त्याचा मेमरी लॉस किंवा कसं. एक पेशंट आहे आमच्याकडे तो इरेग्युलर टॉक किंवा असं होत आहे त्याचं, तर ते डिफरन्शिएट कसं करणार. इज इट बिकॉज ऑफ कोविड और इज इट बिकॉज ऑफ हिज सायकॅट्रिक इलनेस. बरोबर. यामध्ये काय होतंय की हा जो आपण बघितला न्यूरोलॉजिकल जो त्यांनी स्लायसेस घेतले ब्रेनचे स्लायसेस आणि OC43 नावाचा व्हायरस नाकामध्ये टाकला त्या अॅनिमलच्या आणि कसं जाते बघितलं तर पहिलं गेलं ते ऑन्टोरायनल कॉर्टेक्सला गेलं. ऑन्टोरायनल कॉर्टेक्स काय करते, त्याची प्रिमिटिव्ह इमोशन्स कंट्रोल करते. त्यानंतर दुसरं ते हिप्पोकॅम्पसला गेलं, त्यानंतर कॉर्टेक्स न्यूक्लियसला गेलं, त्यानंतर सेरिबिलम. आता समजा त्या पेशंटचा जो इररिलेव्हंट टॉक आहे त्या टॉकचं कंटेंट काय महत्वाचं आहे. तो टॉक हा फॉरवर्ड मेमरीचा लॉस आहे का बॅकवर्ड मेमरीचा लॉस आहे. दुसरं व्हॉल्युमिनस टॉक असतात, ते जास्त बोलतात, खूप बोलतात. व्हॉल्युमिनस टॉक असतो पण रिलेव्हंट बोलतात. रिलेव्हंट बट व्हॉल्युमिनस टॉक. लॉस ऑफ अँटिग्रेड मेमरी हे स्पेसिफिक ऑफ कोविड आहे. पण जर इररिलेव्हंट टॉक असेल रिट्रोस्पेक्टिव्ह मेमरी पण गेलेली असेल तर मात्र इट मे बिकॉज ऑफ हिज ओरिजिनल सायकॅट्रिक प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आठवत नसते पण कुठल्या गावाचं नाव त्याला आठवत असते. हे कोविड आहे पण गावाचं पण नाव आठवत नाही, कन्फ्युजन आहे. हे आपण आता कोविडचे पण इफेक्ट आहेत आणि ह्याचे पण इफेक्ट्स आहेत. कधी आपल्याला जाणवतं की डायबेटिक कीटोएसिडोसिस, जे पेशंट डायबेटिक कीटोएसिडोसिस प्रेझेंट होतात ते पण धाप लागतात आणि ते सुद्धा थोडेसे डिसओरिएंटेड असतात. तो प्रॉब्लेम कोविडचा प्रॉब्लेम हा बऱ्यापैकी ओव्हरलॅप होतो आणि त्यानंतर अबनॉर्मल बिहेवियर मिळते बऱ्याच वेळा. थँक्यू. हॅलो राहुल. हा हॅलो. HCQ बद्दल जे काय हाईप आहे, इज इट रिअली फिजिबल ऑर नॉट. हा ती हाईप होती एकेकाळी होती. जेव्हा सुरू झाला पॅन्डेमिक तेव्हा ती हाईप होती आणि हे पॅन्डेमिक सुरू झाल्यानंतर आपल्याला मेन काय प्रॉब्लेम झाला कुठं की इज कॉल्ड रिपर्पजिंग ऑफ ड्रग्ज. रिपर्पजिंग ऑफ ड्रग्ज म्हणजे काय की एक्झिस्टिंग ड्रग जे आहेत
त्याचाच फक्त पर्पज बदलणे. यात फंडामेंटल प्रॉब्लेम काय होता की बराच वेळ आपल्या आतापर्यंत जे शोध लागले त्यात काय झालं की पहिलं आजार येतो, त्याचं संशोधन होतं आणि त्यानंतर एक नवीन ड्रग तयार होतो. इथं काय झालं की आजार आला, त्याचं संशोधन झालंच नाही, म्हणजे दुसऱ्याच आजाराचं व्हॅक्सिन, दुसऱ्या आजाराचं औषध ते आजाराला वापरून बघूया, हा रिपर्पोजिंग कडे जो ट्रॅक गेला त्यात खूप ड्रग्ज आले आणि गेले, खूप ड्रग्ज आले आणि गेले. त्यामध्येच एक आहे एक्सिक्यू. त्यामध्ये त्यात असा कुठल्याच ड्रगचा प्रिव्हेंटिव्ह आणि थेरॅप्युटिक यामध्ये रोल प्रूव्ह झालेला नाही कुठल्याच ड्रगचा. डू यू सजेस्ट टेकिंग HCQ? येस और नो? नाही 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 नाही. आता इव्हन आमच्या हॉस्पिटलला जेव्हा इपिडेमिक सुरू झालं त्यावेळेला सगळीकडे हे चाललेली मारामारी चाललेली HCQ साठी. लोक भांडण करत होते बरोबर. आम्ही मग त्याचे हे केले, क्लासिफिकेशन केलं. HCQ जे साईड इफेक्ट पहिले ECG करूया, ECG केल्यानंतर कन्सेंट घेऊया, त्यानंतर HCQ सुरू करूया. एकदा ECG कन्सेंट आली त्यानंतर जे HCQ चे व्हॉलंटियर्स होते ते 90% खाली आले आणि कुणी HCQ घेतलेलं नाही. त्यामुळं HCQ हा शॉर्टकट नाहीये, कुठलाच ड्रग हा शॉर्टकट नाही. कुठल्याच ड्रगनं हे कोविड प्रिव्हेंट होतंय किंवा ट्रीट होतंय हे अजून प्रूव्ह झालेलं नाहीये. हे प्रूव्ह होणं पण अवघड पडतं फ्युचरमध्ये सुद्धा, कारण प्रत्येक पेशंटला भरपूर ड्रग्ज मिळत आहेत. कुठल्या पेशंटला तो जे पेशंट बरे होत आहेत ते आपल्या पण बरे होत आहेत का त्या ड्रगमुळे बरे होत आहेत या ड्रगमध्ये कुणाला कधीच कळणार. आता सध्या ड्रगचा यूज आहे हा डिस्क्राइब एज इम्पिरिकल, नॉट सायंटिफिक. कुठल्याच ड्रग्स. व्हॉट एम्पिरिकल ड्रग्स डू यू सजेस्ट? नाही कुठलंच नाही. जे आपल्याला माहितीच नाही ते का आपल्याला काय प्रूव्ह एक पण ड्रग नाही. याचं क्लासिकल एक्झाम्पल म्हणजे टोसिलिझुमॅब. टोसिलिझुमॅब हे ड्रग आलं जेव्हा, तेव्हा आपल्याला काय वाटलं होतं की इन्फ्लेमेशन कमी करेल. इंटरल्युकिन 6चा हा ब्लॉकर आहे टोसिलिझुमॅब. इंटरल्युकिन 6 वाढलेलं असतं कोविडमध्ये. आपल्याला ऑब्झर्व झालं की इंटरल्युकिन 6 हे 2 टाईप आहेत, एक मायोकाइन. सायटोकाइन काय करतंय की मायक्रोफेज पासून तयार होतंय, ते प्रो इन्फ्लेमेटरी आहे. मायोकाइन जे ते मसल मधून तयार होतंय, जे अँटी इन्फ्लेमेटरी आहे. ज्या पेशंटला मायल्जी आहे भरपूर त्याला त्याचं इंटरल्युकिन 6 वाढलेलं असतं. इट इज फ्रॉम मसल, नॉट फ्रॉम इट इज नॉट प्रो इन्फ्लेमेटरी, इज अँटी इन्फ्लेमेटरी. टोसिलिझुमॅब जेवढा जो सुरुवातीला उत्साह होता पण तो हळूहळू कमी आला. उत्साह होता तो कमी आला. रेमडेसिवीर असं सेम होईल. कुठलेच ड्रग या ड्रग्ज मध्ये प्रोव्हन ड्रग्ज किंवा कन्फर्म ड्रग्ज किंवा रिली लॉंग टर्म फॉलोअपचे ड्रग्ज एक पण नाही. त्यामुळे ड्रग ह्यात आपण विसरतोय कुठल्याच व्हायरसला, कुठल्याच ड्रगनं आतापर्यंत आपल्या हिस्ट्रीमध्ये दिलेलं नाही. त्यामुळे हा व्हायरस त्याला अपवाद असेल अशी अपेक्षा बाळगण्याचं काही पॉईंट नाही. सर, एक्सक्यूज मी. हॅलो सर, मी रश्मी बोलते. हा बोला. आय क्वेश्चन सर. रोल ऑफ ओरल अँटीव्हायरल ड्रग्स इन माइल्ड केसेस. बरोबर. तर यामध्ये काय होतंय की जे आपल्याला एक जाणवतंय की हा जो प्रकार आहे यामध्ये माइल्ड केसेसचं प्रमाण हे डिस्प्रोपोर्शनेट आहे. म्हणजे जे सेल्फ लिमिटिंग व्हायरल आहे त्यामुळे ड्रगचा काय संबंधच नाही, कुठल्याच ड्रगचा संबंध नाही. कारण हे जे आतापर्यंत आपण वेगवेगळे अँटीव्हायरल ड्रग आपण बघितले, HIV बद्दलचे, हार्बीज बद्दलचे, हे स्पेसिफिकली त्या व्हायरससाठी तयार केलेले ड्रग्ज आहेत. आता हे जे वेगवेगळे ड्रग्ज आपण हे त्या व्हायरसला नसताना वेगळेच वापरायला प्रयत्न करतोय, ह्यात सायन्स इन्व्हॉल्ड नाही, पॅनिक इन्व्हॉल्ड आहे. इट इज पॅनिक बेस्ड यूज ऑफ ड्रग थेरपी आहे, इट इज नॉट सायन्स. आता सध्या तरी कुठल्याच ड्रगचा प्रिव्हेन्शन किंवा थेरपीला आपल्याला रोल नाहीये. पण त्या ड्रगपेक्षा आपण विसरतोय की सपोर्टिव्ह केअर आपण आतापर्यंत गेले कित्येक डिकेड्स व्हायरल इन्फेक्शन तेच केले. रेस्ट, ॲडिक्वेट हायड्रेशन आणि ऑप्टिमल सपोर्टिव्ह केअर. हे रेस्ट, ॲडिक्वेट, ऑप्टिमल सपोर्टिव्ह केअरच्या ऐवजी आपण ड्रगच्या मागे पळत गेलो तर रिझल्ट गोइंग टू बी बॅड. ओके सर, थँक्यू. हॅलो सर, हा कुमार बोलतोय. हा बोला. हॅलो, बोल. लॅब पॅरामीटर्स वरती काय लीड आहे का, पिकअप करता येईल आपल्याला? हा, लॅब पॅरामीटर काय, बरोबर. लॅब मध्ये आपल्याला काय समजतंय की 2 टाईपचे लॅब पॅरामीटर्स आहेत. एक म्हणजे हिमॅटॉलॉजिकल आणि दुसरं म्हणजे आपले जे रिपोर्ट्स येतात बाकीचे, त्यामध्ये आपण डिवाइड करूया लॅब. एक आपल्याला भीती काय, आपण लॅब करतोय, लॅब कशासाठी करतोय हे महत्वाचं. एक कशासाठी करतोय की प्रोग्नॉसिस कळावं म्हणून, या पेशंटचा आउटकम कसं येईल म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्लिकेशन्स अँटिसिपेट करण्यासाठी. तिसरी गोष्ट म्हणजे ट्रीटमेंट मॉडिफाय करण्यासाठी. आता हा ट्रीटमेंट मॉडिफाय करणं आणि कॉम्प्लिकेशन अँटिसिपेट करणं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर होतं क्लॉट. बऱ्याच पेशंटला AMI बसतायत, रिनल फेल्युअर बसतायत, थ्रोम्बोसिस बसतायत.
डी डायमर, पेरिटीन, फायब्रिनोजेन हे आहेत की यामध्ये आपल्याला काय आपण प्रेडिक्ट करू शकतो की आपण क्लॉटिंग प्रेडिक्ट करू शकतो. दुर्दैवाची गोष्ट आहे की यामध्ये आपण हिपॅरिन जरी दिलं, लो मॉलिक्युलर हिपॅरिन, तरी क्लॉटिंग प्रिव्हेंट होत नाही. ज्या पेशंटला हिपॅरिन दिलेलं आहे त्याला सुद्धा क्लॉटिंग झालेलं आहे. त्यामुळं कुठल्याही ड्रगमुळं ह्याचं क्लॉटिंग प्रिव्हेंट होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय की इन्फ्लमेशन, इंटरल्युकिन 6 वाढलंय, CRP वाढलंय, याचा अर्थ प्रोग्नॉसिस वाईट आहे असं पण काही नाही. बऱ्याच पेशंटचे रिपोर्ट अत्यंत खराब असतात आणि ते पेशंट एकदम व्यवस्थित चांगले होतात. म्हणजे पेशंटचे रिपोर्ट काय काय एवढे खराब नसतात, ते खराब होतात. कारण ह्या आपल्याला काय जाणवलं की आपलं सायटोकाईन स्टॉर्म नावाचा जो विषय आला सुरुवातीला, सायटोकाईन स्टॉर्म, त्यांना थोडंसं मिसगाईड केलं. सायटोकाईन स्टॉर्मनं काय सांगितलं, इट इज जस्ट ट्रेमेंडस इन्फ्लेमेशन. ह्या ट्रेमेंडस इन्फ्लेमेशनमुळे पेशंट खराब होत आहे आणि त्यासाठी मग सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता आपल्याला काय जाणवतंय की हा जो सायटोकाईन स्टॉर्म आहे आपल्याला सायटोकाईन स्टॉर्ममुळे आपल्याला एखादं सोल्युशन मिळालं किंवा स्टेरॉइड दिलं किंवा एखादी ड्रग दिलं त्यानंतर आउटकम डेफिनेटली इम्प्रूव्ह होईल असं काही मिळालेलं नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं की हे जे वेगवेगळे जे रिपोर्ट्स आहेत ते आपण डिव्हिजन करूया. जर आपल्याला इंटरल्युकिन 6 वाढला असेल, CRP वाढला असेल किंवा फेरिटिन वाढला असेल, याचा अर्थ आपल्याला टिश्यू ऑक्सिडेशन इम्प्रूव्ह करण्याची आवश्यकता आहे. या पेशंटला रेस्टची आवश्यकता आहे, या पेशंटला ॲडिक्वेट हायड्रेशनची आवश्यकता आहे. रेस्ट आणि ॲडिक्वेट हायड्रेशन आणि रिड्युसिंग टिश्यू हायपॉक्सिया हे आपण केलं तर आपलं हे व्हेरी लो हँगिंग फ्रूट आपल्याला इझिली जमू शकेल. शिवाय आपल्या हॉस्पिटलचा जो जरी आपण म्हणलो ड्रग युजफुल नाही पण द्यायचे नाही, द्यायचे डेफिनेट ड्रग द्यायचे. ज्या त्या फिजिशियनचं म्हणणं असेल, ज्या त्या पॉलिसी हॉस्पिटलच्या पॉलिसी असतील त्याप्रमाणे ड्रग देणं आवश्यकच आहे. पण नुसत्या ड्रगवर अवलंबून राहून त्या ड्रगमुळे कमी होईल अशी अपेक्षा करणं आता तरी योग्य नाही. त्या ड्रगच्या बरोबर ऑप्टिमल हायड्रेशन, रेस्ट, पेशंट एज्युकेशन आणि ऑप्टिमल ऑक्सिजनेशन या गोष्टी करणं आवश्यक आहे. थँक्यू सर. आता कसं सरांनी एक विचारलं की इंडियन मशीन कुठली आहेत का HFNC ची. आता जो हाय फ्लो नेझल कॅन्युला आहे हा तयार होतो न्यूझीलंड, फिशर अँड पेकर. आता तो मशीन कधी तयार होणार, कधी येणार आपल्याकडे आणि कधी आपल्याला ते HFNC सुरू करणार हा प्रकार आहे. तर आपण घरच्या घरी आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण HFNC तयार करू शकतो का, हा एक महत्वाचा विषय आहे. हा करू शकतो, त्यात काय फार काय अवघड गोष्ट नाहीये. काय काय फरक आहे HFNC मध्ये नेमकं काय की हीटेड ह्युमिडिफाईड हाय फ्लो नेझल कॅन्युला. आता हीटेड आपल्या व्हेंटिलेटरला ह्युमिडिफायर असतोच आणि तो हीटेड ह्युमिडिफायर असतो. व्हेंटिलेटरचा जो ह्युमिडिफायर आहे तोच आपण अटॅच केला आपल्या ऑक्सिजनच्या प्रॉंगला. तर फरक काय, आपला ऑक्सिजनचा नेहमीचा प्रॉंग आणि HFNCचा प्रॉंग फरक काय की हा जो ऑक्सिजनचा प्रॉंग आहे हा मोठा आहे आणि HFNC छोटा आहे. फरक काय की नाक आणि प्रॉंग मध्ये जर गॅप ठेवला, लूजली अटॅच प्रॉंग, सैल लावलेला आणि ज्यामध्ये आपण ऑक्सिजन जास्त देऊ शकतो आणि जे व्हेंटिलेटर आहे त्याला लावून ठेवला तर आपला मेड इन इंडिया वी कॅन प्रिपेअर. त्यामुळे आता आपलं असं त्याला फार अगदी ती मशीनची आवश्यकता असं काही नाही. आपल्या उपलब्ध जे इक्विपमेंट्स आहेत ते करून आपल्या हॉस्पिटलला सुद्धा आपण HFNC टाकू शकतो. ते अवघड नाही. की HFNC ला हीटेड ह्युमिडिफिकेशन आवश्यक आहे, ड्राय एअर देऊन चालणार नाही. ड्राय एअर आपल्याला ते इंजुरी होणार आणि गॅप पाहिजे, नाक आणि ब्लॉक मध्ये गॅप. दोन गोष्टी आपण घरच्या घरी आपल्याला इंडिजिनस HFNC टाकू शकतो. गुड आफ्टरनून सर, डॉक्टर युवराज पवार बोलतोय. हा नमस्कार नमस्कार, बोल रे. व्हर्टिकल ट्रान्समिशन बद्दल तुमचं काय मत आहे? कारण आता मी एक न्यूज वाचली, 27 मेला BJ मेडिकल कॉलेजमध्ये एक व्हर्टिकल ट्रान्समिशन त्यांनी डॉक्युमेंट केले, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलंय की जे बेबी डिलिव्हर झाली तिथं नेझोफॅरेंजियल स्वॅब जो घेतला तो RT-PCR पॉझिटिव्ह आला, प्लासेंटा पॉझिटिव्ह आला, अम्बिलिकल कॉर्ड आणि ब्लड पॉझिटिव्ह आलं, बट मदर वॉज RT-PCR निगेटिव्ह. 14 दिवसांनी ज्या वेळेला त्यांनी त्या मदरचं अँटीबॉडी टेस्टिंग केलं तेव्हा ती टर्न आउट टू बी पॉझिटिव्ह. तर आता व्हर्टिकल ट्रान्समिशन आपण म्हणतोय की प्रॅक्टिकल आता मदर कडून बेबीला ट्रान्समिशन होण्याचे 5 ते 6 मार्ग आहेत. 5 ते 6. पहिला मार्ग कुठला आहे की ट्रान्सप्लासेंटल. ट्रान्सप्लासेंटल जे येतोय इट कम्स टू लिव्हर ऑफ द बेबी अँड देन इट स्प्रेड्स ऑल ओव्हर द बॉडी. त्यामध्ये तुम्हाला RT-PCR बेबीची पॉझिटिव्ह मिळत नाही. दुसरा जो ट्रान्समिशन आहे तो म्हणजे वजानल सिक्रिशन्स. जेव्हा बेबी बाहेर येतं किंवा इव्हन LSC डिलिव्हरी केली तरी पण तर तो वजानल सिक्रिशन्स ऍक्च्युअली आर नोन टू हार्बर दिस व्हायरस. ते वजानल सिक्रिशन्स ऍक्च्युअली कॅन कॉज कॉलनायझेशन. तिसरा भाग येतो तो ब्रेस्ट मिल्कचा.
ब्रेस्ट फिडिंग मधून ट्रान्समिशन होऊ शकतं. चौथा टाईप आहे की जेव्हा बेबी होतं तेव्हा मदर बेबी एकत्र आल्यानंतर त्या बेबीला मदरला डायरेक्टली रेस्पिरेटरी ड्रॉपलेट इन्फेक्शन होणं. आणि पाचवा भाग आहे की कॉमन केअर गिव्हर्स. आता ही जी केस आहे बीजे मेडिकलची, त्यामध्ये आपल्याला काय जाणवतंय की हा बऱ्यापैकी हा ट्रान्सप्लासेंटल पेक्षा तो वजाना सिक्रिशनचा भाग जास्त वाटतोय. इज मोर ऑफ अ पेरिनेटल ट्रान्सफर रादर दॅन व्हर्टिकल ट्रान्सफर. व्हर्टिकल ट्रान्सफर हे क्लासिकली हा वर्ड यूज केलाय हा टॉर्च इन्फेक्शनसाठी, रुबेला वगैरे त्यासाठी, जे थ्रूआउट प्रेग्नन्सी होऊ शकतं. तर तो प्रकार डेफिनेटली कमीच आहे. ऑकेजनल रिपोर्ट्स आहेत, चायनातून एक रिपोर्ट आहे, युरोपमध्ये रिपोर्ट आहे, पण ते फार टू इनफ्रिक्वेंट. मेजॉरिटी सिच्युएशन्स त्यामध्ये व्हर्टिकल ट्रान्समिशनची शक्यता फार कमी आहे, विच इज अ गुड न्यूज. ऑकेजनल केसेस कॅन बट दे आर मोर रिलेटेड विथ वजाना सिक्रिशन कंटॅमिनेशन. त्यामुळे बाळांना विशेष अडचण नाही. हॅलो सर. हा नमस्कार. टेस्टिंग बद्दल काय सांगाल? अँटीबॉडी टेस्टिंग, अँटीजन टेस्टिंग आणि PCR COVID-19 टेस्टिंग आणि इंटरप्रिटेशन. हा बरोबर. आता काय झालं की सध्या आता चेन्नईमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारच्या टेस्ट अवेलेबल आहेत आणि बऱ्याचशा टेस्ट आम्हाला जाणवलं की कुठलीच टेस्ट अशी परफेक्ट नाहीये, कुठलीच टेस्ट परफेक्ट नाही. फॉर एक्झाम्पल आपण RT घेतली, जे आपण त्यातल्यात बघतो, तर आपले जे डायरेक्टर आहेत त्यांचं एक स्टेटमेंट आहे, इट इज द बेस्ट टेस्ट पॉसिबल, बेस्ट टेस्ट अवेलेबल. इट इज नॉट द बेस्ट टेस्ट बट इट इज बेस्ट टेस्ट अवेलेबल. म्हणजे काय की RT-PCR आपल्याला काय जाणवतंय की आपण त्याचा जिनोम बघतोय, या जिनोम बघितल्यानंतर आपल्याला तो व्हायरस व्हायबल आहे नाही व्हायबल हे कळत नाही. 30 to 40% फॉल्स निगेटिव्हिटी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे बघतोय अँटीजेन केल्या, अँटीबॉडी केल्या, त्यामध्ये देखील बऱ्याच वेळा फॉल्स पॉझिटिव्ह येत आहे. आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण टेस्ट करताना आपण क्लिअर कट पाहिजे आपल्याला टेस्ट का करतोय. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आपण जेव्हा टेस्ट करता तुम्ही तेव्हा कुठली टेस्टचं पर्पज काय असतं, कुठल्या पर्पजसाठी टेस्ट करतोय आपण? प्रेग्नेंट वुमन, असिम्प्टोमॅटिक प्रेग्नेंट वुमन असेल तर कंटेनमेंट झोन मध्ये आम्हाला स्वॅब घेणं त्याचं कंपल्सरी आहे, त्यामुळे आम्ही स्वॅब घेतो. एक पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे सेल्फ प्रोटेक्शन फ्रॉम COVID-19 पेशंट यासाठी. बरोबर. आता हा जो विषय आहे सेल्फ प्रोटेक्शनचा, त्यामध्ये हा एकदम सेन्सिटिव्ह विषय आहे. कारण बऱ्याच हॉस्पिटलमध्ये स्टाफ मॅनेजमेंट आणि डॉक्टर सिस्टर्स आणि ओनर यामध्ये खूप वेळा आणि ऑफिसर्स यामध्ये खूप वेळा यावर वाद झालेले आहेत. हे टेस्टिंग करावं का न करावं, असिम्प्टोमॅटिक पेशंटचं टेस्टिंग करावं का न करावं. आता जेव्हा आपण असिम्प्टोमॅटिक पेशंटचं टेस्टिंग करतो कशासाठी की आपल्या प्रोटेक्शनसाठी, त्यात पेशंटचा फायदा काय नाहीये, तर आपलं प्रोटेक्शनचं आहे. तर त्यात एक स्ट्रीम ऑफ थॉट काय की कंटेनमेंट झोन मधले तुम्ही इन्फेक्शस धरा आणि सगळ्यांच तुम्ही पीपी वापरा सगळ्यांसाठी. आणि दुसरा काय की सगळ्यांचं करा, ज्यात पॉझिटिव्ह असेल तर जास्त केअरफुल राहून त्यांना ट्रीट करा. तिसरा काय येतो की देर इज रिस्क ऑफ रिफ्युजल ऑफ ट्रीटमेंट. जेव्हा ती टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा सडनली ट्रीटमेंट स्टॉप करण्यात येते आणि त्या पेशंटला तू या हॉस्पिटल नको येऊ, दुसऱ्या हॉस्पिटल जा असं होतंय. त्यामुळे गव्हर्नमेंटचा जो प्रेशर आहे की ते अबाउट फर्स्ट सेकंड रादर दॅन थर्ड. आता ह्यामध्ये आता ह्या कंटेनमेंट झोन मधले बदल आलेली आहे, असिम्प्टोमॅटिक बदल आलेली आहे. जसं आपण RT-PCR घेतला, RT-PCR घ्यायला थोडा वेळ लागतो. या पिरियडमध्ये जर मदरला लिकिंग PV असेल, कॉन्ट्रॅक्शन्स असतील, फिटल डिस्ट्रेस असेल, कुठलाही त्याला मेडिकल प्रॉब्लेम असेल, RT-PCR ची वाट न बघता जे काय आवश्यक आहे ते ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. त्याला आपण थांबवू शकत नाही किंवा दुसऱ्या हॉस्पिटल पाठवू शकत नाही. मग त्यात करायचं काय हे बघता आपल्याला जाणवतं. HIV जेव्हा एपिडेमिक सुरू झालं लास्ट सेंचुरीमध्ये तेव्हा हाच प्रकार चालला होता की सेल्फ प्रोटेक्शनसाठी आपण HIV करायचो. नंतर असं सुद्धा पॉझिटिव्ह आहे तर आपण प्रिकॉशन घ्यायचं. हळूहळू तसं न करता असं एक झालं की युनिव्हर्सल प्रिकॉशन नावाचा प्रकार सुरू झाला. युनिव्हर्सल प्रिकॉशन, यातला अंडरलाईन वर्ड आहे युनिव्हर्सल प्रिकॉशन. म्हणजे कुठल्याही टेस्टवर अवलंबून न राहता प्रत्येक पेशंट हा पोटेन्शियल इन्फेक्शियस आहे असं गृहीत धरूनच आपण जर युनिव्हर्सल प्रिकॉशन घेतलं, त्याबद्दलचे जे कन्फ्युजन आहे, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह किंवा इमोशनॅलिटी, कुठलीच टेस्ट ही परफेक्ट नाही. इस्पेशली आपण जे रॅपिड टेस्ट करतोय आम्ही इथं, रॅपिड टेस्ट ती फार सेन्सिटिव्ह आहे आणि ती आपण रिपीट करतो RT-PCR ला तेव्हा ती इट टर्न्स आउट टू बी निगेटिव्ह. त्यामुळे 2 वेगळ्या टेस्ट केल्या तर त्याच पॉझिटिव्ह असं गॅरंटी नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी त्याचं टायटर चेंज होत राहतं. आजच्या आलेली टेस्ट उद्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह येऊ शकते, निगेटिव्हची पॉझिटिव्ह येऊ शकते. त्यामुळे टेस्टवर आता युनिव्हर्सल प्रिकॉशन्स घेणं सगळ्यांनी आवश्यक आहे. तर is the virulence of the strain is there any hello virulence of is virulence is depend upon the which strain you are getting infected. नाही तो एक प्रकारचा हे होता काय म्हणजे आपल्या डॉक्टरांचे आपण हे आता आपण सगळी प्रॅक्टिस करतो. जेव्हा पेशंट मरायला लागतो आपण काय म्हणतो की पेशंट जास्त सिरियस आहे, चांगली आहे, म्हणजे डॉक्टर चांगला आहे पण पेशंट खराब आहे, हा एक प्रकार असतो आपला. किंवा आपण कधीच मानत की आपली ट्रीटमेंट चुकीची आणि पेशंट एवढा पाण्यापासून होतं. त्यासारखं व्हायरस व्हिरुलन्सला ब्लेम करणं एखाद्या सेक्शनला किंवा सिटीच्या मॉर्टेलिटीसाठी हे अजून अप्रोप्रिएट नाही. अजून कुठलंच असं व्हिरुलन्स सापडलेलं नाही की हा स्ट्रेन जास्त व्हिरुलंट आहे, हा स्ट्रेन कमी व्हिरुलंट आहे, असं सापडलेलं नाही. आता हे बघता प्रत्येक गावाचं आउटकम वेगळं दिसलेलं आहे. वुहानची चायनामध्ये पोस्ट इंटिब्युशन मॉर्टेलिटी 97% आहे. इथली इंटिब्युशन ही जवळजवळ 85% मॉर्टेलिटी, ती मॉर्टेलिटी 75% मॉर्टेलिटी. आणि हे बघता आपल्याला काय जाणवतं की इट इज नॉट अबाउट व्हिरुलन्स ऑफ द स्ट्रेन, इट इज द वे वी मॅनेज द पेशंट. इट इज वी शुड नॉट ब्लेम द व्हिरुलन्स ऑफ दिस वन. आणि आता आपल्याला जाणवतं की जो ओव्हरऑल मॉर्टेलिटी जी आहे जगातली कमी होत चालली. याचा अर्थ व्हिरुलन्स कमी होतोय असं नाही, लोकांना कळायला लागलं की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. व्हिरुलन्स इज नॉट रिलेटेड विथ मॉर्टेलिटी. आता आपल्याला एकही व्हिरुलन्स फॅक्टर सापडलेलं नाही ज्यामुळे मॉर्टेलिटी डिक्टेट. मात्र आपली जी ट्रीटमेंट आहे आपल्या सगळ्यांची मिळून ट्रीटमेंट आहे हळूहळू सोफिस्टिकेटेड होत चालली आहे. ओव्हर ट्रीटमेंट थांबली आहे, अननेसेसरी इंटिब्युशन थांबली, हायपरऑक्सिया करायचं आणि पेशंट जास्त चांगले मॉनिटर होत आहेत, त्यानंतरच पेशंट इम्प्रूव्ह. राहुल यादव. हा मिलिंद शहा. हा सर, नमस्कार सर. हा, एक बेसिक प्रश्न आहे की आपण ह्या ज्या टेस्ट करतो तुम्ही आता म्हणलात तसं की ह्या टेस्ट आपल्यासाठी पेशंटला त्याचा खूप फायदा आहे का? म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट प्रेग्नंट पेशंट्स हु आर असिम्प्टमॅटिक. दिस इज अ हॉटस्पॉट मध्ये आहे, कंटेनमेंट झोन मध्ये आहे. मग कोरेगाव सातारा जिल्ह्यात कंटेनमेंट झोन रोज बदलत आहेत. मग आम्ही आता सातारा सोसायटीने नियम केला की सगळ्याच करा. परंतु माझ्या डोक्यात एक काळापासून असा विचार येतोय की स्वाब घेणं साताऱ्यातल्या लोकांना सोपं आहे, कराडच्या लोकांना सोपं आहे, पण बाकी इतर तालुक्यातल्या लोकांना काय एवढं सोपं नाही. कोरेगाव अजून सोपं आहे पण ते दहिवडी इकडे तर इतकं डिफिकल्ट आहे. तर माझ्या डोक्यात असा एक प्लॅन, आता ती जी रॅपिड अँटीबॉडी एलायझा आलेली आहे, एलायझा विच गिव्स ऑल क्वांटिटेटिव्ह, तर ती साधारणपणे 38 आठवडे संपायच्या एखादा दिवस दुसरा दिवस आधी करावी. निगेटिव्ह आली पेशंटला होम क्वारंटाईनच्या आणि कॉन्टॅक्टच्या स्ट्रिक्ट सूचना देऊन 10 दिवसांनी ती टेस्ट रिपीट करायची. आणि बोथ टेस्ट आर निगेटिव्ह, ती कॉस्ट वाईज ऑल्सो इट कम्स डाऊन. आणि 5व्या दिवशी पॉझिटिव्ह येणारी ही एलायझा अँटीबॉडी असेल तर 10 दिवसांनी रिपीट केल्यानंतर परत ती निगेटिव्ह आली, असं आपण म्हणू शकतो की बाबा पहिल्या 3-4 दिवसांमध्ये घेतला गेला असल्यामुळं टेस्ट कदाचित निगेटिव्ह असू शकते, कारण दिस IgM स्टार्ट्स कमिंग पॉझिटिव्ह ऑन डे 5, डे 6, राईट? बरोबर. तर मग असं 10 दिवसांच्या अंतराने 2 वेळा घेतलं तर आज आपण आपल्या लॅबमध्ये हे करून आपण स्वॅब टेस्ट टाळू शकतो. त्यामध्ये आता याचा मी हे करून बघितला, ऍक्च्युली प्रयोग करून बघितला या अँटीबॉडी टेस्टचा. अँटीबॉडी टेस्टचा प्रयोग करून बघितल्यानंतर आम्हाला काय जाणवलं की आता फॉर एक्झाम्पल आमचे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आमचं जे पीआयटी डिपार्टमेंट आहे त्यामध्ये 3 डॉक्टर पॉझिटिव्ह आले आणि त्या 3 डॉक्टरपैकी सगळ्यांची आम्ही टेस्ट, सगळ्या डिपार्टमेंटची टेस्ट करून घेतली, अँटीबॉडी टेस्ट सगळ्या डिपार्टमेंटची. वी वर शॉक टू नो 3 डॉक्टर RT-PCR पॉझिटिव्ह होते आणि 35 डॉक्टर अँटीबॉडी पॉझिटिव्ह होते. 35. ओके. म्हणजे हा जो अँटीबॉडीचा जो प्रिव्हलन्स आहे रेट आपल्या RT-PCRच्या 10 ते 20 पट. म्हणजे हा जो अँटीबॉडी आणि अँटीजेन हे ऍक्च्युली मॅच होत नाहीये. अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर वी कॅन से इट हॅड इन्फेक्शन, कारण इट वॉज ऑलरेडी इम्युन. म्हणजे अँटीबॉडी टेस्ट ऍक्च्युली जेव्हा ICMR सर्वे केला त्यामध्ये आपल्याला जाणवलंय की अँटीबॉडी टेस्टची पॉझिटिव्हिटी ही जवळजवळ 40% आहे मेट्रो सिटीमध्ये, आणि स्लम एरियामध्ये 57% आहे. त्यामुळे अँटीबॉडी टेस्ट कॅन ऍक्च्युली ओव्हर डायग्नोज द प्रॉब्लेम आणि इट कॅन लीड टू लॉट ऑफ केओस इन कम्युनिटीमध्ये केओस होऊ शकतो. आमचा जर 37 डॉक्टरची अँटीबॉडी पॉझिटिव्ह आली तेव्हा त्यांना रडाव कसा कळेना,
खासावं कारण आपण इम्युन आहे, रडावकडे आपल्याला इन्फेक्शन होऊन गेलं कळलं पण नाही आपल्याला. त्यामुळे हा प्रॉब्लेम अँटीबॉडीचा आहे. दुसरी गोष्ट काय आहे की जे काही किट्स आहेत ते रिलायबल नाही आहेत अँटीबॉडीच्या. अँटीबॉडी रिस्क अगदी त्यांचे आम्ही कन्फर्म जे पॉझिटिव्ह होते त्यांचा अँटीबॉडी मिळली ते सुद्धा निगेटिव्ह आहे. त्यामुळं ओव्हर एस्टिमेशन ऑफ द प्रॉब्लेम आणि फॉल्स निगेटिव्हिटी हे पण अँटीबॉडी टेस्टचा प्रॉब्लेम. सगळ्याच एक बघता आपल्याला काय जाणवतंय की हा जो प्रकार सगळा चाललाय हा टेम्पररी प्रॉब्लेम आहे. काही महिने काही वर्षात तो जाणार आहे. त्यामध्ये आणि आम्ही जेव्हा ट्रेस केलं जे पॉझिटिव्ह आमचे हेल्थ केअर वर्कर्स आले तर वी फॉर ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी हेल्थ वर्कर्स पॉझिटिव्ह नॉट बिकॉज ऑफ पेशंट, बिकॉज ऑफ देअर कलिग्स आणि सोसायटी. पेशंट इन्फेक्टिंग डॉक्टर हे बऱ्यापैकी कमी आहे आणि सोसायटी इन्फेक्टिंग डॉक्टर वी ऑल ऑफ अस इन्फेक्टिंग इच अदर ते जास्त प्रिव्हॅलंट आहे. त्यामुळं पेशंटचा आपल्या सेल्फ सेफ्टीसाठी आपण जे वेगवेगळे टेस्टिंग करतोय त्याला एक लिमिटेशन आहे. किती आपण टेस्टिंग केलं तर आपल्याला परफेक्ट प्रिव्हेन्शन होणार नाहीये. त्यामुळे युनिव्हर्सल प्रिकॉशन्स हा एक मेन स्टे. जे काय फिजिबल असेल, जे काय गव्हर्नमेंट डायरेक्शन असतील त्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन करणे हे जास्त सोयीस्कर आहे. माझा अजून एक प्रश्न आहे, मग युनिव्हर्सल प्रिकॉशन हे त्याचं उत्तर असेल तर टेस्टिंग करणं आवश्यक आहे का? नाही. फॉर एक्झाम्पल आता आमचं हॉस्पिटल रेनबो हॉस्पिटल स्ट्रिक्ट आम्हाला सूचना आहे सगळ्या ब्रांचेसला, कुणाचीही आरटीपीसीआर करू नका कुठल्याही मदरची, अनलेस शी सिम्पटमॅटिक. कुणाची आरटीपीसीआर आम्ही करत नाही, फक्त आमच्या हॉस्पिटल काहींची करतो. त्यामुळे हे रुटीन आरटीपीसीआर करणं हा प्रकार काही काळानंतर कमी होत जाणार आहे. कारण ह्या जे आरटीपीसीआर मुळे काय होतंय की कन्फ्युजन कमी व्हायच्या ऐवजी वाढतंय बऱ्याच वेळा. म्हणजे काय होतंय की तो आतापर्यंत खुश असतो, तो अचानक त्याला कळते आणि त्यानंतर डॉक्टरची ट्रीटमेंट थांबती तर कन्फ्युजन सुरू होतं. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये त्याचे चार्जेस वाढतात. त्यामुळे आरटीपीसीआर रुटीन करावं असं गव्हर्नमेंटचं सूचना नाहीये. आपण जे करतोय ते आपल्या सेफ्टीसाठी करतोय. ते करता सुद्धा रिअलिस्टिकली बघितलं पाहिजे, पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये बंद न करता आणि युनिव्हर्सल प्रिकॉशन घेऊन. Like what you are telling, the same question I asked to one of the seniors from Pune and one of the seniors from Krishna Hospital. He said if you are taking universal precautions right from entrance till delivery and operation, there is no need to do test. But we are afraid of the government actions, judicial किंवा असं काही मेडिकल लिगल होणार का काय टेस्ट केली नाही तर? नाही त्या मेडिकल लिगल आता आमच्या इथे सुद्धा बराच वेळ येतो. अशीच गोष्ट आमच्या हॉस्पिटलची. आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आली तेव्हा तिला माइल्ड कॉन्ट्रॅक्शन चालू होते. आपल्याला मेल केलेलं नव्हतं म्हणून रॅपिड टेस्ट केली. रॅपिड टेस्ट केल्यानंतर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही घरी जावा. घरी गेल्यानंतर त्यांनी अजून दुसऱ्या दिवशी त्यांनी आरटीपीसीआर केली. आरटीपीसीआर केली, ती आली निगेटिव्ह. आता त्यांनी आमच्या हॉस्पिटलला केस करायचा हे दिलंय की तुम्ही आम्हाला खोटी टेस्ट सांगितली पॉझिटिव्ह म्हणून आणि आता ही आरटीपीसीआर केली तर ते मुद्दाम आम्हाला घाबरवण्यासाठी आमच्याकडून जास्त पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केलेला आहे. त्यामुळं आपण त्याला काउन्सिलिंग केलं तर सगळं छान झालं. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की त्यामध्ये आपण जे टेस्ट करतोय हे आपल्या सेफ्टीसाठी करतोय, लिमिटेशन्स. आणि टेस्ट नाही केली तरी फार फरक पडणार नाहीये, केली तरी काय फरक पडणार नाही. इट इज अ टेम्पररी बबल. असं काय फार काय ह्यामध्ये पण युनिव्हर्सल प्रिकॉशन्स आर गोइंग टू स्टे. वायझर लावणं, हे जे गोष्टी आहेत परमनंट गोष्टी युनिव्हर्सल प्रिकॉशन्स. टेम्पररी गोष्टी आपण व्हेरियस टेस्ट. Temporary things should be treated like a temporary things. No problem. Thank you. Thank you, sir. हा एक प्रश्न चांगला आहे. व्हॉट इज द आयडियल टाइम फॉर स्वॅब कलेक्शन ऑफ न्यूबॉर्न? एखादा जेव्हा पेशंट कोविड पॉझिटिव्ह मदर आहे, तिचे बेबी झालेलं आहे, तर स्वॅब कधी घ्यायचा? आता स्वॅब घेताना आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की स्वॅबचं आपण जे 5-6 गोष्टी सांगितल्या की मदर कडून बेबीला ट्रान्समिशन होतंय. तर सगळ्यात कॉमन ट्रान्समिशन आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट. जेव्हा मदर त्याला ब्रेस्ट फिडिंग करते किंवा खोकती, ड्रॉपलेट इन्फेक्शन होतात त्या. मग जर डे 1 पासून एकत्र असतील तर आपण त्याला सफिशियंट टाइम दिला पाहिजे. मिनिमम 3 days. 3 days नंतर स्वॅब घेऊया आणि 3 days नंतर स्वॅब घेऊन आपल्याला करता येईल. पण यामध्ये प्रॉब्लेम काय येतोय की मदर पॉझिटिव्ह आहे, बेबी पॉझिटिव्ह आहे, कळल्यानंतर त्याचा फायदा काय? त्याचा आपल्याला ट्रीटमेंटमध्ये काही फरक नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे मदर पॉझिटिव्ह आहे, बेबी निगेटिव्ह आहे, तरी सो मदर अँड बेबी इज गोइंग टू बी टुगेदर. त्यामुळे बेबीचं जे आपण घेतोय इज मोर ऑफ इम्युनॉलॉजिकल नॉट फॉर मेडिकल पर्पज. फक्त आपण काय सांगायचंय की त्यांना मदर आणि बेबी जो डायड आहे त्यांना आणखी कोणी गर्दी करू नका.
अन्यथा ते कम्युनिटीमध्ये स्प्रेड होऊ शकतं एवढं आपण सांगू शकतो. पण बेबीचं स्वॅब आणि मदरचं स्वॅब मध्ये इपिडेमॉलॉजिकल बेसिस आहे, त्याला काय फार मेडिकल बेसिस नाही. बेबीमधले आउटकम्स अत्यंत चांगले आहेत. बेबीमुळे आम्हाला केसेस मिळाल्या ज्यामध्ये प्रीटर्म बेबी त्याला अपनिया मिळाला, अपनिया प्रीमॅच्युरिटी, अचानक बेबी अपनियात जाणं हे सुद्धा मिळालं, कोविडमुळे मिळालं. म्हणजे अनयुज्युअल प्रेझेंटेशन आहे. ऍस्पिरेशन्स मिळाले मला, कोरोनामुळे पॅचेस मिळाले, राईट अपोजन पॅचेस मिळाले, कोरोनामध्ये आपल्याला पण मिळाले, पण हे अनयुज्युअल आहेत. हंड्रेड्स ऑफ केसेस ह्या सिम्टमॅटिक आहेत आणि ओनली हँडफुल केसेस आहेत त्या सिम्टमॅटिक आहेत. त्यामुळं बेबी प्रकार बऱ्यापैकी सेफ आहे. वी कॅन डू द टेस्ट, दॅट इज ओनली ऑन इपिडेमॉलॉजी बेसिस. Call him.